नमस्कार. नमस्कार अनिल. नमस्कार. बऱ्याच लोकांचे चेहरे प्रथमच पाहत आहे. ओळख करून घ्या. हे अनिल तेंडुलकर. आणि मी अगदी शुद्ध मराठीत लिहिलंय बॉस. वा. नमस्कार अंजली दीक्षित. नमस्ते सर. नमस्ते. हल्ल्याशिवाय कळत नाही. आजकाल बरेच जण बॅकग्राऊंडला फोटो लावतात व्हॉट्सअपच्या ह्याच्यासारखे. चंदूने कसं लावलंय मागे चित्र, लोक इम्प्रेस होतात. मी बुद्धिवान असावं असं लोकांना वाटावं म्हणून ते चित्र लावलेलं आहे. पहिल्यांदा सगळ्यांना म्हणावं त्यांची नावं. सगळे येतील एकदा जॉईन होत आहेत सगळ्यांना. गॅलेक्सी M51. हो तिथे नावं घाला सगळे. गॅलेक्सी M51 आहेत, त्या आहेत डॉक्टर देशपांडे. दिसतंय का बरोबर? हो दिसतंय. हाईट वगैरे सगळं ते बरोबर आहे? हो, तुम्ही फक्त स्क्रीनच्या जरा डाव्या बाजूला, ते जरा तुमच्या डाव्या बाजूला सारखा ओके. किंचित. हा परफेक्ट. नाउ यू आर परफेक्ट सेंटर. अगदी परफेक्ट. शुड गो फॉर गॅलरी व्ह्यू. मध्ये जर गेलात ना तर तुम्हाला कळेल एक्झॅक्टली तुम्ही कशा कुठे दिसताय ते. गॅलरी. मॅडम वेलकम. स्वागत आहे. सगळे लोलकचे प्रकाशमान कला दिसत आहेत मला. हो. रमा वळसंकर, अंजली ओके, एकदम मस्त. उद्धा कुळे, कालिदास स्वागत आहे. नमस्कार सर. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. नमस्ते. सुधीरला नमस्कार. सुधीर कुलकर्णी. हा त्यांना आम्ही SH म्हणूनच ओळखतो लहानपणापासून. चला सुरू करूया. हा शिवदे सर नमस्कार. स्क्रीन जात नाही. रवी सर नमस्कार. नमस्कार. अच्छा डायरेक्ट फक्त ऑफ करायचं. चला चालू आले. सूत्रसंचालकांनी आज्ञा दिल्यावर आपण चालू करूया. शिवदे सर आले. हाय मुद्दा. हाय कशा आहात म्हटलं? मस्त मस्त सगळ्यांना. होय. आणि व्यवस्थित दिसतोय ना आपण का काहीतरी मागे पुढे? बरोबर आहे. वैशंपायन थोड्या वेळात जॉईन होतील. त्यांचं रेकॉर्डिंग चालू आहे आता. झालं मग त्यांच्याशी ते म्हणाले रेकॉर्डिंग संपल्याबरोबर मी जॉईन करतो. सूर्यास्त झाल्यामुळे किरण पाटणकर नाहीत बहुतेक. चलो किरण पाटणकर चेहरा दाखवा आपला. सूर्यास्त झाल्यामुळे किरण गेले आता. नमस्कार. नमस्कार रवींद्र. नमस्कार. रवि अस्त हो गया, गगन मस्त हो गया. चला चालू करूया का? आणि 2 मिनिटं थांबावं. नाही आणि 7:05 ला सुरू करूया ना. जे वेळेच्या बाबत अत्यंत सक्त आहेत त्यांचा नेहमीच अपमान केला जातो. मला नेहमीच वाटतं जे उशिरा येतात त्यांचाच नेबर आपण आदर करतो. खरंय. पण ते बिझी असतात. एका अर्थी बरोबर आहे. ते बिझी. झाले शेवटी काय बाबा तुम्ही सुरुवाती आपण चालू कारण सुरुवातीचा 14 पार्टिसिपंट आलेले आहेत. चालू करूया रवी. चालेल. पब्लिक झूम वापरताय ना? हो पब्लिक झूम आहे. आणि मग चालू केलेलं बरं. 7:05 झालेले आहेत. आपण सुरू करूया. सर्वांचं जोडले जातील. चंदू सरांना मी विनंती करतो की आजच्या सभेचं प्रास्ताविक करावं. माझं प्रास्ताविक जे आहे ते लोलक संबंधी आहे. पहिली गोष्ट एक तर लोलक आपला होऊन आता 19 डिसेंबरला चालू झाल्यावरती आता पण जी वाटचाल चालू झाली ती खूप उत्कृष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपलं दुसरं पुष्प म्हटलं जातं तसा दुसरा भाग आपण करतोय. उर्दूचा आपला पाठ तर चालू झालेलाच आहे. आणि आता एक नवीन चॅप्टर की काव्य संध्या हा कार्यक्रम आज आपण सादर करतोय. आणि ह्याच्यामध्ये आपल्या 5 यशस्वी कवयित्री
त्या सहभागी होणार आहेत आणि त्यांचं कविता वाचन असेल त्याच्यावरती आणि सूत्रसंचालन संपूर्णपणे ह्या काव्य संध्येचं रवींद्र शिवदे सर करणार आहेत. आणि मला खात्री की सगळ्यांना त्याच्यातनं खूप आनंद मिळेल, स्फूर्ती पण मिळेल. न लिहिणारे लिहायला लागतील. मला खात्री आहे की लोलकच्या प्रभावामुळं काही काळानंतर तरी न लिहिणारे लिहायला लागतील आणि खूप काही लिहिणारे थोडस थांबून न लिहिणाऱ्यांना मदत पण करतील. हे थोडस प्रास्ताविक करून मला वाटतं आपण कार्यक्रमची सूत्र आता रवींद्र शिवदेंकडे द्यावीत आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी. थोडं तांत्रिक बोलू का? जरूर. बँड विड्थ नावाचा प्रकार असतो. आपल्या वायफायवर कदाचित सर्वांच्याच वायफायवर तो उत्कृष्ट प्रकारे नसेल. सर्वांना विनंती की जे कविता म्हणतील, जे म्हणणार आहेत 5 जण 6 जण, ते सोडून बाकी सर्वजणांनी व्हिडिओ बंद ठेवावेत, म्हणजे बँड विड्थ पुरेशी होते. कारण व्हिडिओ खूप बँड विड्थ खातो. तेव्हा व्हिडिओ शक्यतोवर बंद ठेवावेत, पण निघून जाऊ नये. आणि ऑडिओ पण अर्थातच म्यूट वरती ठेवावेत. नाही मी बोलतो नातावर. हो, पण कविता झाल्यानंतर किंवा एक त्याच्यात इश्यू येतो, एक असा एक भाग आहे की कविता ऐकताना मला दाद द्यायची असेल तर ती मला उत्तम. मग उत्तम. ऑडिओ चालू राहू दे. ऑडिओला बँड विड्थ कमी लागते. एक्झॅक्टली. कारण आपलं सेशन जे आहे ते इंटरॅक्टिव्ह सेशन आहे, त्याच्याशिवाय मजा येणार नाही. आणि दाद जर मिळाली नाही तर कवींचा उत्साह देखील. आपण आज 17 जण आहेत तर आपण माझ्या मते सर्वात व्हिडिओ चालू ठेवूया. आणि जर आपल्याला कळलं की आवाज किंवा चेहरे असे 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 होत आहेत तर बरं ताबडतोब. नक्कीच चालेल. आपण मग सगळ्यांना सांगूया. आणि दुसरी विनंती, सर्वांनी आपली नावं लिहावी. होय, म्हणजे गॅलेक्सी 1 2 3 असं नाव लिह. हा, गॅलेक्सी M51 ने नाव होत नाही. त्यांनी नाव घ्यावं. विद्या देशपांडे आहेत. ओके. नाही, काही जणांना सेटिंग माहित नसेल सर. उजवीकडे 3 टिंब आहेत. ती तुम्हाला लगेच नेम चेंज सांगतील. ओके, तुमचं नाव झळकू द्या, म्हणजे कवयित्रीचं नाव लोकांना कळेल. आणि प्रत्येक जणीला विनंती आहे की कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपलं नाव सांगावं. ते तर आपण करणारच आहोत. आणि मी आता प्रयत्नपूर्वक बोलत नाही. धन्यवाद. बिग एक्सरसाइज फॉर यू अनिल. नमस्कार लोलक मित्र मैत्रिणींनो. आजच्या आपल्या काव्य संध्येच्या लोलक व्यासपीठावरून प्रकाशित होणाऱ्या पहिल्याच कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. तर लेडीज फर्स्ट या न्यायाने आज आपण आपल्या लोलक व्यासपीठावरून लिहिणाऱ्या कवयित्रींना संधी दिलेली आहे. तर आपल्याला ठाऊकच आहे की गेल्या अनेक दिवसापासून, मी तर 2-3 महिन्यांपासूनच लोलकचा सदस्य झालो आणि त्याआधी मला वाटतं 2-1 महिने लोलकचा जन्म झाला. पण अल्पावधीतच खूप मोठी मजल लोलकने गाठलेली आहे. आणि विशेष म्हणजे ह्या व्यासपीठावरून प्रकट होणाऱ्या साहित्य कृतींचा किंवा इतर कलाकृतींचा देखील, म्हणजे बघ ते गायन असो किंवा संगीत असो किंवा साहित्यिक रचना असो, तर अतिशय उच्च दर्जाचा आहे. आणि म्हणूनच आम्हाला ही कल्पना स्फुरली की एक मोशायरा काव्य मैफिल आपण लोलकच्या माध्यमातून आयोजित करूया. आणि त्याचंच हे मूर्त स्वरूप म्हणून आज पहिल्या प्रथम आपल्याला इथे ही काव्यसंध्येची मेजवानी आज मिळत आहे. आणि हे काव्य रसाचे घट घेऊन येत आहेत 5 पंचकन्या. आपल्या प्रथितयश कवयित्री, त्यांची नावं अंजली दीक्षित, विद्या देशपांडे, मुग्धा कुळे, सुषमा ठाकूर आणि क्षमा वळसंकर. यांच्या कविता आपण लोलक ग्रुपवरती वाचत आलात, परंतु केवळ कविता वाचणं
आणि प्रत्यक्ष कविमुखातून ऐकणं यात खूप मोठा फरक आहे, ते आपल्याला जाणवेलच. उर्दूतली जी काव्य परंपरा आहे ती मुख्यतः मौखिकच आहे आणि मराठीमध्ये देखील म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मौखिक परंपराच होती. काव्य हे मुखाने सादर केलं. काव्यच काय, पण आपले सर्व धर्मग्रंथ, इव्हन तांत्रिक ग्रंथ देखील कवितेच्या स्वरूपातच लिहिलेले होते आणि ते पाठ करावेत आणि अशा प्रकारे लक्षात ठेवावेत असाच एक संकेत असायचा. त्यामुळे वाणीला जे महत्व आहे ते लिखित शब्दांना नाही. वाण्य का समलंक करोति पुरुषा. तर म्हणून कविमुखातून आता ह्या कविता ऐकण्याचं भाग्य आता सर्वांना लाभणार आहे. कवितांची निवड आम्ही अतिशय काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक केलेली आहे. आतापर्यंत आपण विविध विषयांवरच्या कविता या कवयित्रींच्या वाचित आलो, पण आज ज्या कविता आपल्या समोर सादर केल्या जाणार आहेत त्यातील बहुतेक कविता ह्या ताज्या आहेत. आपल्या ग्रुपवरती त्या आलेल्या नाहीत. काही थोड्याफार आलेल्या आहेत, पण ते अतिशय सुंदर आहेत. एक पुनःप्रत्ययाचा आनंद त्याच्यातून आपल्याला मिळणारच आहेत आणि विषयांचं देखील वैविध्य आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. त्या आता प्रत्यक्ष आपण कविता ऐकणारच आहोत आणि आपण आता फार वेळ न घालवता, नमनालाच घडाभर तेल न जाळता मी आता आपल्या काव्यसंध्येला सुरुवात करतो आणि आपल्या पहिल्या कवयित्री विद्या देशपांडे यांना मी आचरण करतो. त्यांना मी विनंती करतो की आपली कविता सादर करावी. मित्रहो, एकूण 3 फेऱ्या होणार आहेत आणि प्रत्येक फेरीमध्ये या 5 कवयित्री आपल्या रचना सादर करणार आहेत आणि अशा प्रकारे आपण एकंदर 15 कवितांचा आस्वाद आज घेणार आहोत. आपल्याला मुक्त कंठाने दाद देण्यास मोकळीक आहे, कविता सुरू असताना, कविता संपल्यानंतर. आणि आपल्याला काही त्याच्याबद्दल काही अभिप्राय द्यायचे असतील, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायची असतील तर आपण जरूर व्यक्त करा. फुलं व्यासपीठ आहे. आपल्या सर्वांनी अगदी खेळीमेळीने ह्या काव्यमंचाचा आनंद लोटावा अशीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. तर आपण आता प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करू आणि विद्याताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपली नागफणा ही कविता आता सादर करावी. नमस्कार, धन्यवाद सर. आजच्या काव्यसंध्या या कार्यक्रमात माझी कविता सादर करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल लोलक ग्रुपचे मी खरंच मनापासून आभारी आहे. आणि आता मी माझी पहिली कविता सादर करते, नागफणा. ऍक्च्युली हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 3rd MBBS ला असताना मी आणि एक माझी मैत्रीण लायब्ररीतनं आम्ही घरी निघालो होतो. साधारण 7-8 ची वेळ होती रात्रीची आणि डिस्पर्स होण्यापूर्वी एका ठिकाणी आम्ही गप्पा मारत उभा राहिलो आणि सहज नजर समोर गेली तर एक अगदी काळा कुळकुळीत नाग फणा काढून आम्हाला समोर दिसला, थोड्याच अंतरावरती. आमची बोबडी वळली, आम्ही भयंकर घाबरलो, थरथर झाली अगदी शरीराची आणि काय करावं सुचेना. आणि तशाच आम्ही स्तब्ध उभारलो. 1-2-3 मिनिटांमध्ये तो नाग फणा मिटून तिथनं सरसर निघून पण गेला. नंतर कितीतरी वेळ आम्ही त्या भीतीच्या सावटाखाली होतो आणि नंतर घरी गेलो. पण हा जो प्रसंग होता तो डोळ्यासमोर तसाचा तसा आहे आणि त्यावरती मी कविता केली आहे, नागफणा. ऐका, ऐकू येतंय ना सगळ्यांना नीट? यस यस, इर्षाद मॅडम. हा. चालता असता रस्त्यावरून, चालता असता रस्त्यावरून अवचित दिसला नागफणा. चालता असता रस्त्यावरून अवचित दिसला नागफणा. मिरवत होता अंक 10चा, घालत होता भूल कुणा. डोळे खिळले त्राणच गेले घसा कोरडा भीतीने. डोळे खिळले त्राणच गेले घसा कोरडा भीतीने. गारुड झाले असे मनावर थबकलेच मग धास्तीने. नाग भयानक समोर दिसता थरथर झाली शरीराची. नाग भयानक समोर दिसता थरथर झाली शरीराची. काय करावे कसे करावे धडधड झाली हृदयाची. चकचकीत ती काळी कांती, चकचकीत ती काळी कांती. अणवे टोळे अंगाचे, तोही स्थिर आणि मीही स्तब्धच. भानच नव्हते काळाचे. फुतकारून तो मध्ये घेतसे अदमास जणू धोक्याचा. घाबरलेला तो पण घाबरलेला होता. तो धोका कुठं आहे का आपल्याला बघत होता. फुतकारून तो मध्ये घेतसे अदमास जणू धोक्याचा. टकमक डोळे लवलवती जिभ प्रयास त्याचा तगण्याचा.
काही क्षण ते असेच गेले. काही क्षण ते असेच गेले परस्परांना बघताना. मग भानावर दोघे आलो नवलाचे क्षण सरताना. अलगद मीही 2 पावले मागे गेले भीतीने. अलगद मीही 2 पावले मागे गेले भीतीने. फणा मिटवूनी तोही सरसर निघून गेला वेगाने. वेगळाच तो भीषण अनुभव. वेगळाच तो भीषण अनुभव. नयनी घुसले चित्र असे. काळी कांती फणा देखणा. पुन्हा पुन्हा तो मने वसे. पुन्हा पुन्हा तो मने दिसे. चालत असता रस्त्यावरून अवचित दिसला नाग. धन्यवाद. वा वा वा, फारच सुंदर प्रस्तुती. मला वाटतं सगळ्यांनी टाळ्या वाजवून. खूप सुंदर. ही रचना हरिभगिनी या वृत्तातली होती. खूप सुंदर, फारच सुंदर सुरुवात केली आजच्या काव्यसंधीची विद्याताईंनी. आणि जणू आपण तिथे तो प्रसंग त्यांच्या सोबत तिथे उपस्थित असून तो थरकाप आमच्याही अंगाचा झाला क्षणभर. तर अतिशय सुंदर कविता ही त्यांनी. जरूर विचारा. आपण असे वेळ ठरूया 2 मिनिटं चर्चा आणि मग तर बाकीच्यांना वेळच नाही. आपण फक्त कुतूहल वाटतं की ह्यांनी त्याला साप नाग असं न म्हणता नागफणा असं नाव दिलेलं आहे. त्यांना कुठल्या तरी दुसऱ्या हिरोचा फणा आठवला. बर नाग फणा. नागफणा म्हटलं, सर्वत्र नागफणा म्हटलंय त्यांनी. कुठेही सर्प साप नाग नाग म्हटलं नाहीये. सर्वत्र नागफण्याचं कौतुक आहे. बरोबर. तुमच्या असे देवानंद टाईप कोण फणे तुमच्या मनात होते का, म्हणजे आहेत का? कॉलेज जीवनात त्या काही किंचित विनोदी किंचित खरा असा प्रश्न आहे. कारण बाकी सगळ्या गोष्टी बघा, आपण नुसतं एकमेकांना बघतो, एकमेकांचा अंदाज घेतो आणि घाबरून पळून जातो. म्हणजे पहिली अगदी अशी नागफण्याची असते. तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. कारण हा नागफणा आमच्या कॉलेज लाईफ मध्ये खूपच पॉप्युलर होता त्यावेळेला नागफणा. बरोबर. कारण सर्वत्र नागफणा आहे. कुठेही साप सर्प त्याची. मला काय वाटतं ना की हा भाग सोडला सबकॉन्शियस मधला, तरी पण एक डोळ्यासमोर जे दृश्य येतं ना की पूर्ण फाट काढलेला जो नाग असतो तो आपल्याला मोहित करतो 100%. खिळवून ठेवतो. हे पण तेवढंच वेगळं भीतीदायक पण वेगळं सौंदर्य, आकर्षक म्हणजे भीती पण आणि आकर्षण पण असं एक मिश्रित भयंकर उत्कृष्ट मिश्रण. मेस्मरायझिंग असतं. संमोहन पण म्हणू शकतो. संमोहन योग्य शब्द. हो बरोबर. एकमेकांना संमोहित तर म्हणूनच नाग आणि नागिणीचं नृत्य असतं ते पण अगदी संमोहित करणारं असतं. तर खरोखर अगदी जिवंत चित्रण आपल्या समोर विद्यार्थ्यांनी उभं केलंय. खूप खूप धन्यवाद. आणि आता पुढच्या कवितेकडे आपण वळूया. आपल्या पुढच्या कवयित्री आहेत अंजली दीक्षित. आणि अतिशय वेगळ्या एका अनोख्या विषयावरची कविता ते आपल्या समोर सादर करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की आपली अडगळीतला कोपरा ही कविता त्यांनी आता सादर करावी. अंजली ताई. येस, धन्यवाद सर. नमस्कार, मी अंजली दीक्षित औरंगाबाद येथून लोलक सतरंगी आयोजित काव्य संध्येसाठी माझे पहिले पुष्प इथे सादर करते आहे. माझी ही समुदित मदना या वृत्तातील अडगळीतला कोपरा या शीर्षकाची कविता आहे. आपल्यापैकी बहुतेकांच्याच घरात एक अडगळीची खोली असते, जिथं शक्यतो मोठ्या माणसांची वर्दळ कमी असते, पण लहान मुलांना मात्र तिथं खजिना वगैरे सापडलेला असतो अगदी. तर चला पाहूयात या खजिन्यात काय काय दडलंय. सादर आहे माझी अडगळीतला कोपरा कविता. शैशवातले पालवणारे कौतुक जेथे वसे. शैशवातले
कालवणारे कौतुक जेथे वसे, माडीवरच्या अडगळीतला एक कोपरा हसे. माडीवरच्या अडगळीतला एक कोपरा हसे हसे. ओचामधली कच्ची बोरे, ओचामधली कच्ची बोरे जपून ठेवली. ओचामधली कच्ची बोरे जपून मी ठेवली, बहिणी संगे आंबट कैरी चिंच किती चाखली. बहिणी संगे आंबट कैरी चिंच किती चाखली. पुडक्यामधले मीठ खोडकर, पुडक्यामधले मीठ खोडकर भाव जणू खातसे. माडीवरच्या अडगळीतला एक कोपरा हसे. वाह, छान छान. पाठ पाठच्या बहिणी दोघी हूडपणे बोलती, पाठ पाठच्या बहिणी दोघी हूडपणे बोलती. भातुकलीची मज्जा मस्ती आणि किती भांडती. रोज कहाणी कोपऱ्यास त्या धुमसत सांगत बसे, माडीवरच्या अडगळीतला एक कोपरा हसे. आताच्या मुलांना आता कोनाडा खुंटी वगैरे माहिती नाहीये, पण माझ्या लहानपणी होतं ते सगळं. कोनाड्याच्या आत ठेवली एक बिलोरी डबी, कोनाड्याच्या आत ठेवली एक बिलोरी डबी. कोणी ते झाकण हलता त्यात दिसावी छबी. त्याच्या आत आता गजगे बिट्ट्या कवड्या, गजगे बिट्ट्या कवड्या सारे ऐवज भारी तसे, माडीवरच्या अडगळीतला एक कोपरा हसे. खुंटीवरची उचकटलेली जपती छत्री जुनी, विटका कपडा तुटक्या तारा, विटका कपडा तुटक्या तारा दाटे पण ती मनी. पातळ झाकत छत्रीवरती घरकुल खाली वसे, पातळ झाकत छत्रीवरती घरकुल खाली वसे, माडीवरच्या अडगळीतला एक कोपरा हसे. आणि अशा कोपऱ्यामध्ये, धन्यवाद सर, अशा कोपऱ्यामध्ये मांजरांना पण फार हे असं, म्हणजे अशा कोपऱ्यात ते शोधत असतात जेव्हा ते पिल्लू देतात. मांजरांची हक्काची जागा. अगदी. अंजलीताईंनी आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून सगळ्यांना आपलं हरवलेलं बालपणच पुन्हा मिळवून दिलेलं आहे. प्रत्येकाच्या मनात हा कोपरा दडलेला असतो आणि तो काही प्रसंगवशात असा उजेडात येतो. पण त्या अडगळीच्या कोपऱ्यात दडलेल्या चिजा ज्या आहेत त्या प्राणप्रिय असतात. आयुष्यभर कधीच आपण त्यांना विसरू शकत नाही. आणि हा खजिना पुन्हा कवितेच्या रूपातून आपल्याला अंजलीताईंनी आज पुन्हा मिळवून दिलेला आहे. खूप खूप आभार. खूप छान सुरुवात झालेली आहे. एक शेवटची सॉरी हो ते घेते. घारी मांजर, घारी मांजर कधी कधी पण फिरकू देतच नसे. घारी मांजर कधी कधी पण फिरकू देतच नसे. जडावलेल्या अंगाने ती पिलास चाटत बसे. जडावलेल्या अंगाने ती पिलास चाटत बसे. तल्या अंधाराला मायेचे कवडसे, माडीवरच्या अडगळीतला एक कोपरा हसे. शेवटून दुसरी ओळ परत म्हणावी. दुसरी ओळ परत म्हणावी. कोपऱ्यातल्या अंधाराला मायेचे कवडसे, कोपऱ्यातल्या अंधाराला मायेचे कवड असे. क्या बात आहे. फक्त एक कुतूहल आहे, हसेवरून वसे सुचलं की वसेवरून हसे सुचलं. मला ते फार आवडलं. ही कविता मला रूपकात्मक वाटते ही कविता जरा, कारण आपल्या मनाची सुद्धा एखादी खोली असते. आपलं मन म्हणजे खोलीसारखं असतो आणि त्या आणि आपल्या काय आपले विचार आहेत त्या अडगळीमध्ये असे काही पडून असतात. आईसबर्ग सारखं आहे म्हणजे
आपलं हिमनगासारखं आहे. आपलं जे कॉन्शियस माइंड आहे ते फक्त 10% हिमनगाचं टोक आहे वरचं, आणि 90% हा सबकॉन्शियस माइंड मध्ये दडलेलं आहे सगळं. आणि खरोखर ही कविता वाचली तेव्हा एक ऑनलाईन एक कविता माझ्या नजरेत आली. ते कोराड्यांचे प्रश्न म्हणून सांगतात. त्यातले एक दोन कडवी, इफ यू डोंट माइंड, मी शेअर करतो. नक्की नक्की नक्की. जगासाठी दुर्लक्षित असतील, जगासाठी दुर्लक्षित असतील, पण कोनाड्यांचेही काही प्रश्न असतात. जगासाठी दुर्लक्षित असतील पण कोनाड्यांचेही काही प्रश्न असतात. अडगळीतले प्रश्न त्यांचे कायम अडगळ बनून राहतात. बरोबर 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 बरोबर. हा, काळोखी सरावलेले कोनाडे, काळोखी सरावलेले कोनाडे उजेडात तग धरत नाहीत. उजेडात तग धरत नाही. उजेडात तग धरत नाही. हे कळायला हवं उजेडालाही, उजेडालाही की अंधाराशिवाय त्याचं अस्तित्व उरत नाही. वा वा वा, छान छान छान. काव्य चकोर म्हणून कोणीतरी ऑनलाईन लिहिलेलं होतं, ते मला खूप भावलं. हे कोणाला अगदी चपकल बसतं त्याच्यामध्ये. धन्यवाद अंजली ताई, खूपच छान सुरुवात झाली आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून कवितेचं कौतुक करावं. मला एक अनुभव शेअर करायचा आहे. हा प्रशांत जी. तर अडगळ हा लहान मुलांसाठी जसा कुतूहलाचा विषय आहे, तसा हा मी पर्यावरण या क्षेत्रात काम करतो आणि अडगळ हा माझ्यासाठी आता माझ्या प्रोफेशनचा अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण याच्यावरती कुठे अडगळ सापडली त्याला काय कसं विल्हेवाट लावायची हा अतिशय मोठा आणि गहन प्रश्न आहे. लहान मुलांना कुतूहल असतं. आता बऱ्याच लोक जे सायंटिफिक कामं करतात त्यांना सुद्धा त्या अडगळीत काय मिळू शकतं आणि कसं त्याची विल्हेवाट लावायची हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा प्रश्न झालेला आहे सध्याच्या काळात. अतिशय आमच्या नाशिकचे एक नावरेकर नावाचे विनोबाजींचे शिष्य सर्वोदयी कार्यकर्ते होते. त्यांनी कचऱ्याची व्याख्या काय केली होती? कचरा म्हणजे चुकीच्या जागी पडलेली वस्तू. अगदी साधी सोपी व्याख्या होती. कचरा म्हणजे चुकीच्या जागी पडलेली वस्तू. आणि त्यांचं खूप मोठं कार्य आहे इथे. एक निर्मल ग्राम नावाची संस्था त्यांनी निर्माण केली. सफाईच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप आप्पा नावरेकर नावाचे कार्यकर्ते, सर्वोदयी कार्यकर्ते, आणि त्यांचं घर, त्यांचा तो परिसर वगैरे सगळा अगदी आरशासारखा लख्ख केलेला, ते गाव पण त्यांनी लख्ख करून टाकलेलं होतं. तर अडगळ हा तसा अप्रिय विषय असला तरी लहान मुलांना तेवढाच प्रिय असतो, कारण तिथेच त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खजिने सापडत असतात. आणि मग अडगळ हे रूपक म्हणून कधी कधी नको असलेल्या सासू सासऱ्यांना देखील लावलं जातं की तुमच्याकडे लगेज किती आहे, किंवा विशेषतः आता कुठल्या शहराचं नाव घेऊ नये पण पुण्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळेला, अडगळ किती आहे घरामध्ये वगैरे वगैरे. तर हे अडगळ म्हणजे नको असलेले सासू सासरे. कधी कधी आपण त्या कॅटेगरीत जाऊन बसणार आहोत सगळेजण कधी ना कधीतरी. तर अडगळ हा खरोखर एक जिव्हाळ्याचा विषय आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांना प्रकट वाचा आज अंजलीताईंच्या कवितेने फोडलेली आहे. खरोखर हृदय कविता होती. धन्यवाद. आता आपण पुढच्या कवयित्रींकडे वळतोय. अतिशय सशक्त कविता आहेत त्यांच्या कविता. आपण लोलक सतरंगीवर वाचत आलेलो आहोत अनेक दिवसांपासून. त्यांचं नाव आहे मुग्धा संजय कुळये. यांचं वास्तव्य रत्नागिरीला असतं. तर मुग्धाताईंना मी आता विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. पहिल्या फेरीमध्ये त्या गझल सादर करणार आहेत. तर या गझलेचा मतला आहे, दिला जयांनी व्यापतयांना टाळत आले. मुग्धाताई नमस्कार. लोलक सतरंगी आयोजित काव्य संध्या या कार्यक्रमात मी सौ मुग्धा कुळये, रत्नागिरी. सर्व काव्यप्रेमींना माझा नमस्कार. आज मी अनन ज्वाला वृत्तातील माझी गझल इथे सादर करते. गझल मतला लिहिताना मला असं वाटायला लागलं की आपण जीवन आपलं अर्ध जगून झालंय. अर्ध्यावरती आल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होत जातो, माणसांची पारख होत जाते.
आणि कोण आपले दोस्त बनावेत किंवा दोस्त असावेत, आपले कोण दोस्त नसावेत, कोणाला टाळावं, अशा उद्देशाने माझा मत आहे. मी ते माझी गझल सादर करते. दिला जयांनी व्यापतयांना टाळत आले, हवे सोबती आता तेही चाळत आले. दिला जयांनी व्यापतयांना टाळत आले, हवे सोबती आता तेही चाळत आले. पडीतले काढत खस्ता जगणे त्यांचे, भरभरून त्या जगण्यावरती भाळत आले. भरभरून त्या जगण्यावरती भाळत आले. पाहत आले रस्तो रस्ती दारिद्र्याला, दुःख वेदना मनातून या गाळत आले. दुःख वेदना मनातून या गाळत आले. कळूनी आले सार जिण्याचे दुनियेमधले, क्षणाक्षणाला अहंकार मी जाळत आले. क्षणाक्षणाला अहंकार मी जाळत आले. उपदेशाचे डोस नकोसे नव्या पिढीला, जगण्याचेही नियम नव्याने पाळत आले. जगण्याचेही नियम नव्याने पाळत आले. स्वभोवताली उदंड असती कंठमाला, फुलतयाना आज समजुनी माळत आले. आज समजुनी माळत आले. दिला जयांनी व्यापतयांना टाळत आले, हवे सोबती आता तेही चाळत आले. सोबती आता तेही चाळत आले. धन्यवाद. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. फक्त एक गंभीर कविता थोडी जरा हलक्या फुलक्या चालीत म्हटली. चालीवरून आधी हलकी फुलकी वाटते, पण बरीच गंभीर कविता आहे. काय मी नाही कसं म्हणू. सगळे का गप्प का झाले? आठवत बसलेत कविता. गप्प का झाले? बोलण्याचे टाळत आले. बोलण्याचे टाळत आले. नमस्ते, माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? आता मुग्धाताईंनी आता जी गझल सादर केली, गझल हा अतिशय सुंदर काव्य प्रकार उर्दू, फारसी, अरबी मधून सुमारे 100 वर्षापूर्वी मराठीत आला आणि मराठी रसिकांची हृदय ह्या काव्य प्रकाराने काबीज केली. ह्या काव्य प्रकाराचे मराठीतले आद्यगुरु म्हणून आपल्याला माधव जुलियन यांचं नाव घ्यावं लागेल. सुमारे 100 वर्षापूर्वी त्यांनी गझलांजली हे हा काव्यसंग्रह स्वतःचा प्रकाशित केला आणि त्यानंतर बरीच वर्षे हा काव्य प्रकार थोडा मागे पडला होता. मध्यंतरी यवतमाळचे भाऊसाहेब पाटणकर अशा काही थोडक्या मोजक्या कवींनी हा काव्य प्रकार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ह्या काव्य प्रकाराला खरी संजीवनी दिली ती कवी सुरेश भटांनी. आणि सुरेश भटांनंतर पुन्हा ही जी गंगा जी लुप्त झालेली होती ती पुन्हा प्रकट झाली, गझल गंगा. आणि मग त्यानंतर अनेक सशक्त कवी त्या गझल या काव्य प्रकारामध्ये रचना करायला लागले आणि दिवसेंदिवस हे गझल प्रेम वाढतच चाललेलं आहे. आणि अतिशय सुंदर रचना, आता त्यापैकी एकच गझल आपण आता आज ऐकली, अशाच सुंदर रचना यापुढेही येणार आहेत. अतिशय सुंदर रचना मुग्धाताई, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं. आता ह्यानंतर नमस्कार, बोला. हॅलो. नाही बरोबर, मी तुम्हाला करतो नंतर 1 तासाभराने. त्यांचा फोन चालू आहे. काव्य संमेलन अटेंड करतो आहे. चंदू, तू ऍडमिनिस्ट्रेटर म्यूट कर ना. नाही, मी नाही, रवी आहेत ऍडमिनिस्ट्रेटर. नंतर मला ऍडमिन करा, मी सर्वांवर लक्ष ठेवतो. म्यूट आपण मुद्दाम केलं नाहीये, कारण लोकांना ऍडमिन शिस्त ही पाळलीच गेली पाहिजे, इतकं सोपं आहे.
प्रत्येकाने दाद द्यायला प्रत्येकाला परवानगी आहे. त्याप्रमाणे गझलेचे नियम पाळले पाहिजेत तसं कार्यक्रमाचे बरोबर आहे. असे फोन बिन जेव्हा येतात तेव्हा ताबडतोब म्यूट करावे आणि आपले फोन घ्यावेत. एक्स्ट्रेनस नॉईज कुठला नको, दाद द्यायला मात्र प्रत्येकाला परवानगी आहे. तेवढ्यापुरते आपले माईक चालू ठेवावेत आणि नंतर आपण कविता ऐकताना ते बंद ठेवले तरी चालेल. बरं, आता ह्याच्यानंतर आपल्या पुढच्या कवयित्रीकडे आपण वळूया, ज्यांचं नाव आहे सुषमा ठाकूर. आणि त्या सध्या भोपाळला असल्यामुळे आणि काही अत्यावश्यक कामामध्ये त्या अडकलेल्या असल्यामुळे त्या प्रत्यक्ष आपल्या झूम मंचावर येऊ शकत नाही, परंतु त्यांनी आपल्या कविता व्हिडिओ रूपाने पाठवलेल्या आहेत. तर तो व्हिडिओ आता मी आपल्यासमोर सादर करतो. आता हा प्रयोग कितपत यशस्वी होईल मला माहिती नाही आहे, कारण पहिल्यांदाच मी झूम वरती व्हिडिओ आपल्याला दाखवतोय. त्यांचा व्हिडिओ आपण ऐकूया. मी स्क्रीनच्या समोर तो व्हिडिओ धरतो आणि बहुतेक आपल्याला ऐकू येईल. तर आपण बघूया हा प्रयोग आता करून. मोबाईलवरनं स्क्रीन शेअर केलं. कवितेचं नाव आहे निसर्ग चिंतन आणि कवयित्री आहेत सुषमा ठाकूर, भोपाळ. रवी, शेअर स्क्रीन वरून जमणार नाही का? शेअरनी जमेल सर. शेअर स्क्रीन शेअरचं तंत्र काही मला जमलं नाहीये. हा व्हिडिओ आता तुमच्या समोर धरतोय. व्हिडिओ ऑन करा आणि ते शेअर स्क्रीन शेअर करा आणि तो त्यांचा व्हिडिओ चालू करा सर. होईल, चालू होईल. हा व्हिडिओ माझ्या कॉम्प्युटरवर कॉपीड नाहीये. हा व्हिडिओ माझ्याकडे मोबाईल वरती आहे. नाही, काय होतं, एका वेळी जर दोन तू चालू ठेवलेस ना डिव्हाइसेस तर खूप इको येतो. बरं बरं बरं. मी एक काम करतो रवी, मी काय करतो, मी ते वाचन करतो त्या कवितेचं. हा, उत्तम. बरं, वाचन करून दाखवा तरी चालेल ना. माझ्या कुवतीप्रमाणे मी वाचन करून दाखवतो. चालेल चालेल. सुषमा ठाकूरांच्या कवितांचं आपण वाचन करूया. हो, सुषमा ठाकूर. कवितेचं नाव आहे निसर्ग चिंतन. आला श्रावण, आला श्रावण, श्रावण पाणी पागोळ्या घेऊन. आला श्रावण, श्रावण पाणी पागोळ्या घेऊन, मन नायल नायल प्रेम धारात भिजून. मन नायल नायल प्रेम धारात मनी मावेना मावेना किती होई बघ हर्ष. मनी मावेना मावेना किती होई बघ हर्ष. सावळ्या त्या मेघागत तुझा निसटता स्पर्श. सावळ्या त्या मेघागत तुझा निसटता स्पर्श. हिरे चमचम चमचम थेंब पारदर्शी सारे. हिरे चमचम चमचम थेंब पारदर्शी सारे. कंठहार बनविले थंडगार भिजणारे. ओल्या ओल्या जलधारा, ओल्या ओल्या जलधारा झाली ओली मनेही. थेंबांच्या त्या पाकळ्यांनी उमलली हृदये. उब उब तनी भासे अचानक ऊन आले. उब तनी भासे अचानक ऊन आले. गरम तो स्पर्श होई ओले मन सुखावे. ओल्या ओल्या सृष्टीवर, ओल्या ओल्या सृष्टीवर थेंबा थेंबांचा शहारा. ओल्या ओल्या सृष्टीवर थेंबा थेंबांचा शहारा. झाडाखाली फुलांचा तो दिसे रंगीत पिसारा. रंग ओला होई मन हिरवे चिंतन. निसर्गाची ही कमया अंतरात चिरंतन, अंतरात चिरंतन. धन्यवाद चंदू सर. खूप सुंदर सादरीकरण आपण केलं. सुषमा ठाकूरांनी कविता पाठवली, पण ती कितपत आपल्याला तांत्रिकदृष्ट्या सादर करता येईल याबद्दल मी साशंक होतो, परंतु अतिशय सुंदर पद्धतीने चंदू सरांनी ती सादर केली आणि आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला. धन्यवाद. आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करू आणि या टाळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी आशा करूया. आणि जन्मदिनबद्दल पण अभिनंदन, की फार सुंदर सादरीकरण. धन्यवाद सर. धन्यवाद. आता ह्यानंतर ज्या कवयित्री येणार आहेत त्या देखील
तितक्याच सशक्त कविता लिहिणाऱ्या कवयित्री आहेत आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर क्षमा वळसंगकर. यांच्या कविता आपण नियमितपणे ढोलक सतरंजीवर वाचत आहोत, पण प्रत्यक्ष पाहण्याची संधी मला वाटतं बऱ्याच जणांना आज प्रथमच मिळते आहेत. त्या सोलापूरला वास्तव्याला असतात आणि सातत्याने अतिशय उच्च दर्जाची काव्य निर्मिती त्या करत आलेल्या आहेत आणि आज त्यांच्या 3 कविता ऐकण्याचं भाग्य आपल्याला लाभणार आहे. त्यापैकी पहिली कविता आता ते सादर करीत आहेत, 7 जन्मीच्या गाठी. क्षमाताई, आपली कविता सादर करा. नमस्कार, मी डॉक्टर क्षमा वळसंकर. मला या प्लॅटफॉर्म वरती कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी लोलक ग्रुपची आभारी आहे. आणि मी आता माझी कविता 7 जन्मीच्या गाठी ही कविता सादर करतेय. ही लवंगलता वृत्तामध्ये बांधलेली कविता आहे. लग्नाच्या गाठी ब्रह्मदेव स्वर्गात बसून बांधतो असं म्हणलं जातं आणि 1 नाही 2 नाही तर चांगल्या 7 जन्मीच्या गाठी बांधतो. पण पुढे काय होतं ते या कवितेमध्ये मी सांगितलं. सादर आहे 7 जन्मीच्या गाठी. बरी एकदा जरी बांधल्या 7 जन्मीच्या गाठी, बरी एकदा जरी बांधल्या 7 जन्मीच्या गाठी, वळून सुद्धा पाहिना तो काय चाललं पाठी. काय चाललं पाठी. गणिते कसली ती ब्रह्माची आणि निकष तरी कुठले. गणिते कसली ती ब्रह्माची आणि निकष तरी कुठले. कसे कळावे आम्हा पामरा सारे पुरते फसले. कसे कळावे आम्हा पामरा सारे पुरते फसले. संसार रथाची 2 चाके, संसार रथाची 2 चाके दिशा समांतर असती. दिशा समांतर असतात, मिळत नाहीत एकमेकांना. दिशा समांतर असती, वळून सुद्धा पाहिना तो काय चाललंय पाठी. फिकटे जेव्हा रंग गुलाबी मोहक तो प्रणयाचा. फिकटे जेव्हा रंग गुलाबी मोहक तो प्रणयाचा. रंगाचा जरी बेरंग, रंगाचा जरी बेरंग पळे गाडा संसाराचा. बेरंग पळे गाडा संसाराचा. उणे दुणे नजरेत भरे, उणे दुणे नजरेत भरे. पण अशीच गाठती साठी, पण अशीच गाठती साठी, वळून सुद्धा पाहिना तो काय चाललंय पाठी. वा. एका वाजे थंडी तेव्हा दुसऱ्या पंखा लागे. एका वाजे थंडी तेव्हा दुसऱ्या पंखा लागे. एकाचा तो सर्व पसारा दुसरा आवरू लागे. एकाचा तो सर्व पसारा दुसरा आवरू लागे. छोट्या छोट्या दुःखांची मग मनात होते दाटी. छोट्या छोट्या दुःखांची मग मनात होते दाटी. वळून पाहिना तो काय चाललंय पाठी. वळून कधीतरी मग मतभेदांचे होते भांडण मोठे. कधीतरी मग मतभेदांचे होते भांडण मोठे. कधी अबोला कधी धुसफुसणे रुसवे छोटे मोठे. कधी अबोला कधी धुसफुसणे रुसवे छोटे मोठे. दोघांच्या बोलांचे रंजन, दोघांच्या बोलांचे रंजन कधी शेजाऱ्यांसाठी. कधी शेजाऱ्यांसाठी, वळून सुद्धा पाहिना तो काय चाललंय पाठी. आणि असे जरी असले तरीही गाभुरलेले हे नाते. गाभुरलेले हे नाते. परस्परांविण कर्मे का विरहाने कातर होते. परस्परांविण कर्मे का विरहाने कातर होते. हे सगळे त्या देवा ठावे. हे सगळे त्या देवा ठावे अशाच बांधे गाठी. हे सगळे त्या देवा ठावे अशाच बांधे गाठी.
वळून सुद्धा पाहिना तो काय चाललंय पाठी. वा 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 वा, मजा आणली क्षमाताई. मला दोन हिंदी 7 जन्मीच्या गाठी वळून सुद्धा पाहिना तो काय चाललंय, वळून सुद्धा पाहिना तो काय चाललंय पाठी. तुम्ही जे म्हणालात ना की शेजाऱ्यांचं रंजन होतं, शेजाऱ्यांची भांडणं ऐकण्यामध्ये, त्याला बिल्डर लोक पण हल्ली हातभार लावतात. म्हणजे इतक्या कागदासारख्या पातळ भिंती बांधतात की शेजाऱ्यांचं रंजन कायम होत राहावं. आणि मला 2 हिंदी कविता आठवल्या. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. आणि दुसरी हिंदी, वो ऊपर बैठा क्या जाने इंसानों पे क्या गुजरी है. वो ऊपर बैठा क्या जाने इंसानों पे क्या गुजरी है. एकदा गाठी बांधून टाकल्या की त्याचं काम संपलं आणि मोकळा झाला देव. आणि पुढे मग ते संसाराची सुखदुःख भोगायला आपल्या सगळ्या मानव प्राण्यांना, पामरांना मोकळा सोडून देत होतो. फारच छान, सुंदर परिस्थिती. तुमचं तुम्ही मॅनेज करा म्हणतो देव. तुमचं तुम्ही मॅनेज करा, यू आर ऑन युअर ओन. टाळ्या वाजवून आपण क्षमाताईंच्या कवितेचं कौतुक करूया. धन्यवाद. तर मित्र हो, आपल्या काव्यसंधीची पहिली फेरी आता संपलेली आहे. मला खात्री आहे की सगळ्यांनी पहिली फेरीवर म्हणू नको, काहीतरी मुष्टी वगैरे असं काय चाललं असं वाटतं. फेरी हा साधा सोपा शब्द मी निवडला. कुठला अवघड शब्द सुचत असेल तर सांगा. तर फेरी शब्द नको वापरू या गाण्यासाठी. बरोबर. तर पहिली शृंखला म्हणूया आपण, किंवा पहिली माली, पहिलं आवर्तन म्हणूया. बरं ठीक आहे, आता दुसरं आवर्तन आपण सुरू करतोय. आणि पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत आपल्या प्रथितयश कवयित्री विद्या देशपांडे. आणि एक अतिशय वेगळ्या विषयावरची अतिशय हृद्य कविता आता आपल्या समोर सादर करीत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपली भूकंप ही कविता आता सादर करावी. विद्याताई. नमस्कार. आता मी सादर करतेय कविता किल्लारीचा भूकंप. ऍक्च्युअली तुम्हाला सगळ्यांना माहित पण असेल की लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी येथं 1993 मध्ये अगदी गणेश विसर्जनाच्या दिवशी 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. आणि खूप एकच हाकार तिथे झाला होता, कारण ती घरं सगळी स्लॅबची वगैरे नव्हती, मातीची घरं होती. घरं खूप कोसळली, त्याच्या ढिगाऱ्याखाली बरीच जीवितहानी झाली. गुरे, वासरे, कुत्री, मांजरी सगळी निश्चित झाली. आणि आमचं सोलापूर जवळच आहे किल्लारीपासून, तर इथल्या जिल्हा रुग्णालयात अनेको जखमी, अनेको मृतदेह आणले गेले होते. अतिशय दारुण असा तो अनुभव होता. आणि हा म्हणजे डोक्यातनं जात नाही. आणि त्या आठवणीतून मन सुद्धा अगदी विदीर्ण होतं. तर त्या भूकंपावरती मी कविता सादर करते, किल्लारीचा भूकंप. वृत्त आहे पादाकुल. अजून सुद्धा स्मरते आहे, अजून सुद्धा स्मरते आहे भूकंपाची रात्र भयानक. क्षणात सारे घडले अघटित, करणी झाली कशी अचानक. गडगड गडगड धरणी मधुनी, गडगड गडगड धरणी मधुनी, भीषण खडखड घुसली कानी. भिंती कल्ल्या, छत कोसळले, माती खाली श्वास कोंडले. डोंब उसळला भयानतेचा, डोंब उसळला भयानतेचा, गळ्याला कळी काळाचा. तैरा वैरा लोक धावले, कितीक जितल्या तिथे संपले. डोळ्या देखत घरे मोडली, डोळ्या देखत घरे मोडली, होत्याची ती नव्हती झाली. गुरे, वासरे, मुकी बिचारी, उभ्या दावडी निश्चित. ऊर फाटला आक्रोशाने, ऊर फाटला आक्रोशाने, निझळ दाटले विषण्णतेने. उमेद थिजली, डोळे विझले,
अवतीभोवती दुःख पेटले. कुणी कुणाला धीर द्यायचा, कुणी कुणाला धीर द्यायचा, शोकसागरी सगळे बुडले. रक्त माखल्या आठवणींनी काळोखाचे रान पेटले. काळ सरकला, काळ सरकला पहाट झाली, काळ सरकला पहाट झाली, विनाशकारी रात्र संपली. जगण्यासाठी दिशा मिळाली, अनाथ बाळे पोटी धरली. भिजल्या नेत्री अश्रू चमकले, भिजल्या नेत्री अश्रू चमकले, हात कोवळे हाती धरले. भिजल्या नेत्री अश्रू चमकले, हात कोवळे हाती धरले. मनात विझल्या जिद्द उमलली, सावरण्याची आस लागली. देश विदेशी हात राबले, खूप ठिकाणून मदत आली किल्लारीला. देश विदेशी हात राबले, शिणल्या गात्री त्राण ओतले. दर्शन घडले मानवतेचे, माणसातल्या देवपणाचे, माणसातल्या देवपणा. धन्यवाद. अतिशय हृदय कविता आपण सादर केलेली आहे आणि ती काळ रात्र डोळ्यासमोर अगदी उभी केली. म्हणजे नागपणा या कवितेमध्ये आपण जसं त्या नागराजाच्या समोर उभं राहिलो तसंच आपण त्या भूकंपामध्ये प्रत्यक्ष किल्लारीला उभे आहोत असं आपल्याला सगळ्यांना क्षणभर भास झाला. हो. आणि मानवी जीवनाच्या क्षणभंगुरतेचं हे दर्शन होतं. ज्यांनी मला वाटतं वक्त हा चित्रपट पाहिला असेल, त्याच्यामध्ये ते भूकंपाचं वर्णन आहे लाहोरच्या. आणि एका क्षणामध्ये तो बलराज सहानी गाणं गात असतो आणि तो भयानक भूकंप होतो आणि त्याचं नव्हतं होतं. आणि मानवी जीवन हे क्षणभंगूर आहे याचा प्रत्यय कधीतरी हा निसर्ग आपल्याला आणून देतो. क्या भरोसा है जिंदगानी का, आदमी है फटफट बुदाए पानी का, असं म्हणतात. ते काही खोटं नाहीये. धन्यवाद. एक रामदास फुटाणेंनी त्यावेळेला एक खिलारीच्या भूकंपावरतीच काही कविता लिहिली होती आणि त्याच्यामध्ये अनेक लोक गाव सोडून गेले, कारण घरं दगडाची मातीची घरं पडली त्यांची आणि ते गाव सोडून गेले. त्याच्या उद्वेगाने त्या कवितेतले एक कडो मला खूप भावलं. त्या उद्वेगानं ती काय म्हणतात ते लोक, तलाठ्याला सांग आता, तलाठ्याला सांगा, तलाठ्याला सांग आता, लिही कोणाचीही नावं, सारं आकाश हे माझं, सोडताना माझं गाव. अशी परिस्थिती अनेकांची झाली ना त्यावेळेला. अनेक जण बेघर झाले, त्यांना कल्पना नाही पुढे काय होणार आहे वगैरे. आणि तुम्ही पण त्या भूकंपाचं जिवंत चित्रण, मला पण, मी सोलापुरात नव्हतो त्यावेळेला, परंतु मी पुण्यात आणि तो धक्का जाणवतोय मला पहाटे झालेला अजून. असाच प्रकार उत्तराखंडातल्या ढगफुटीमध्ये. बोला. हा, मी राजेंद्र बोलतोय वैशंपायन. हो, नमस्कार राजेंद्रजी. नमस्कार. बोला. हे काव्य ऐकल्यानंतर मला विशेष अभिनंदन करायचं आहे विद्याताईंचं, कारण इतका हृदयद्रावक प्रसंग आणि ते वृत्तबद्ध कवितेमध्ये मांडणं खूप बरोबर आहे. पण त्यांनी ते शब्द वेचून वापरल्यासारखा या कवितेत वापरलाय आणि त्याचं सगळ्याच्या सगळ्या भावना आणि त्यांचा जो अनुभव आहे तो या कवितेत अगदी पूर्ण उतरलाय. त्याच्यामुळे आणि विविध छटा काव्यरसाच्या उमटले. त्याच्यामध्ये रौद्र रस आहे, भयानक रस आहे, करुण रस आहे आणि त्याच्यानंतर ती मदत वगैरे जेव्हा मिळते तेव्हा वात्सल्य रस आहे. असं नवरसांनी युक्त असं हे काव्य त्यांनी सादर केलेलं आहे. विद्यार्थ्यांचं मुद्दाम अभिनंदन. खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि ह्यानंतर आता आपण पुन्हा अंजली दीक्षित यांच्या. हो, बोला मिलिंदजी. एक तर फार सुंदर सादरीकरण. भूकंप आठवला एवढं छान त्याचं हे होतं. एक सूचना आहे की बॅकग्राऊंड मध्ये भांडण्यांचा आवाज येत होता छानपैकी, पण तो त्यामुळे खटकत होता. करायचा राहून गेला आहोत ना, तर तो नक्कीच
देशपांडे मॅडम कडून नव्हता, पण उरलेल्या 24-25 जणांपैकी कोणाचा तरी होता. आपण कविता वाचन किंवा गझल वाचन चालू असताना सगळेच म्यूट होऊया आणि शेवटच्या कडव्याला आपण हे करूया, आणखी चांगला आनंद घेता येईल. कदाचित कोणाच्या कुटुंबात भूकंप होत असेल त्या कदाचित थोडं जरा वेगळा विचार मांडू का? चालेल चालेल नक्कीच. म्हणजे हे थोडं डॉक्युमेंटेशन टाईप झालं असं मला वाटतं. बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक पूर्ण अनुभव लिहिला असता ना तर ते जास्त अजून भिडलं असतं असं मला वाटतं. नाही, पण विद्यार्थ्यांची कविता आम्ही नाटकं करायचो, आम्ही चांगल्या अर्थाने नाटकं करायचो आणि चंदू आम्हाला नेहमी सांगायचा का डॉक्युमेंटरी, तेव्हा आम्हाला त्याचा अर्थ कळायचा नाही. तेव्हा आता कळायला लागला की म्हणजे आपण फक्त भूकंपाचं वर्णन झालं, याच्याऐवजी जर एखादी व्यक्ती कोणतरी एक श्याम म्हणा किंवा काय सतीश म्हणा, अनिल म्हणा, म्हणजे त्याच्या ह्याच्यात झालेलं जर घटना, त्या रात्रीची घटना दाखवली असते. ऍक्च्युली हा किल्लारीचा भूकंप हीच कविता होती आणि त्यामुळे भूकंपाचं वर्णन आहे. पण तुम्ही म्हणालेलं हे सुद्धा कवितेचं बीज चांगलं आहे आणि ह्याच्यावर मी नक्की प्रयत्न करून तुम्हाला अगदी आनंद म्हणजे हा आणि या प्रसंगावर कादंबरी लिहिता येईल इतका किल्लारीचा भूकंप ठेवायची गरज नाही. त्याचं शीर्षक म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगत तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा तो माणसाला जास्त भावतो. एक्झॅक्टली, वर्णनात्मक कविता आहे ही आणि ती फक्त किल्लारीच्या भूकंपाबद्दल, वर्णनाबद्दल अजिबात म्हणजे वैशंपायन म्हणाले त्याप्रमाणे वर्णनाबद्दल चर्चाच नाही. पण शेवटी काय होतं, ते वर्णन होतं. आणि आता आपल्या पिढीला ज्यांनी सगळ्यात गेलेले आहेत त्यांना ते सगळं वर्णन, बऱ्याच गोष्टी अपेक्षित जातात. म्हणजे परत चंदू दादांनी आम्हाला शिकवलं प्रेडिक्टेबिलिटी आली का त्यातली मजा घेत. नाही, चांगलीच सूचना आहे. परकाया प्रवेश करून ह्याच्यावरती आणखीन एक कविता चांगली होऊ शकेल. नक्की. एखादा बालक त्याचे आई वडील जातील आणि त्याला हात जेव्हा मिळेल असं अचानक, अनिलजी तुम्ही या विषयाला तोंड पडून एका काव्यबीज रोवलंय तुम्ही आता. नक्कीच त्याला अंकुर फुटेल. चंदू आता हसतोय आणि आता मी हसतोय, पण आम्ही तेव्हा शिव्या घालायचो. पण त्याने आम्हाला सांगितलं की डॉक्युमेंटेशन शुड कम टू मोर ऑफ अ पर्सनल एक्सपिरियन्स. मान्य सूचना तुमची आणि नक्कीच याचा विचार करू आपण. बरं, आता आपण पुढच्या कवयित्रींकडे वळूया. आता पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत अंजली दीक्षित आणि आता त्या एक अतिशय सुंदर अशी गझल घेऊन येत आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की स्मरते थोडे ही गझल आता त्यांनी आता पेश करावी. अंजली. धन्यवाद सर. धन्यवाद सर. माणसाला जशी जगण्यासाठी अन्न, हवा, पाणी आणि पैसा यांची गरज असते, तसंच आठवणींचीही गरज असते. क्या बात आहे. या आठवणींच्या प्रवासातली माझी प्रियलोचना या वृत्तातली एक गझल खास आपल्यासाठी सादर करते. सनई सुरात सजले अंगण, स्मरते थोडे आजही. सनई सुरात सजले अंगण, स्मरते थोडे आजही. छळत राहिली तुझी आठवण, स्मरते थोडे आजही. पक्के होते गणित चांगले, पक्के होते गणित चांगले. पाढे होते नंबरी. जुळले नव्हते पण समीकरण, स्मरते थोडे आजही. जुळले नव्हते पण समीकरण, स्मरते थोडे आजही. तडकला चुडा तडकला पुसले कुंकू, चुडा तडकला पुसले कुंकू. अंधार किती उसळला, हुळहुळले बस कवळे गोंधण, स्मरते थोडे आजही. हुळहुळले बस कवळे गोंधण, स्मरते थोडे आजही. पुढचा शेर. मोर पिशी हा
मोरपिशी हा स्पर्श सख्याचा अंगांग कसे महकले, उरले नव्हते माझे मीपण स्मरते थोडे आजही, उरले नव्हते माझे मीपण स्मरते थोडे आजही. मग त्याचा शेर, तिच्याकडेही उरला होता शेवटी एक उंबरा, तिच्याकडेही उरला होता शेवटी एक उंबरा. जपले जाणे होते घरपण स्मरते थोडे आजही. वा वा वा, उंबऱ्याने घरपण जपले होते स्मरते थोडे आजही. अतिशय सुंदर गझल अंजलीताईंनी पेश केलेली आहे. आपण टाळ्या वाजून तिचं कौतुक करूया. एकाहून एक सरस कविता आपल्या समोर सादर होत आहेत आणि ह्या मैफिलीची रंगत उत्तर वाढतच चाललेली आहे. आणि आता पुन्हा एकदा आपल्या समोर रवी एक विचारू, एकाच विषयाच्या संदर्भात गझल आहे ती गैर मुसलसल काय म्हणतात तुम्ही लोक, ती गझल होते काही? ही गझल मुसलसल गझल म्हणता येईल हिला, कारण हिच्यामध्ये गैर मुसलसल नाहीये, हे मुसलसल गझल आहे. कारण सेंट्रल शृंखलेत बांधलेली, कारण एकाच विषयाची पुनरावृत्ती प्रत्येक शेरामध्ये झालेली आहे, म्हणून ही मुसलसल गझल म्हणता येईल आणि ती परमिसिबल आहे. अशा प्रकारच्या मुसलसल गझलला उर्दू मध्ये दुसऱ्या का तिसऱ्या शेरात एकदम मनात चर झाला. शेवट खूपच माझ्या मते. अंजली परत तिसरा शेर वाचा. बर. चुडा तडकला कुकू, अंधार किती उसळला, हुळहुळले बस कवळे गोंधण स्मरते थोडे आज. वा वा वा, कवळे गोंधण हा शब्द म्हणजे मार डाला खरोखर. आणि तडकला शब्द वापरला, तडकला नाही, तडकला, अंधार उसळला, उसळे अंधार. सुंदर प्रतिमा. फार अनेक सौंदर्य स्थळ आहेत आणि बरेच दिवस ही गझल आमच्या मनात घोळत राहील. धन्यवाद. आणि ग्रुपवर जर टाकली नसेल आतापर्यंत तर त्याच्या लिरिक्स पण एकदा ग्रुपवरती टाकून द्यायच्या नंतर. मला वाटतं ही ग्रुपवर आलेली नाहीये. म्हणजे आता आज आपण ह्या काव्यसंध्येमध्ये ज्या कविता सादर करणार आहोत त्यापैकी ज्या कविता ग्रुपवरती सादर झालेल्या नाहीयेत त्या जरूर कवयित्रींनी ग्रुपवर टाकाव्या, म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंदही मिळेल. आणि काही शब्द जर सुटले असतील इंटरनेटच्या इन्स्टेबिलिटीमुळे वगैरे, ते सुद्धा आपल्याला पुन्हा व्यवस्थित आपल्याला कळतील. धन्यवाद अंजलीताई. आणि आता पुन्हा एकदा येत आहेत आपले एक प्रतिथयश कवयित्री. हॅलो. बोला राजेंद्रजी. एक सूचना अशी होती की जेव्हा कोणी गझल एखादे मांडेल ना, तर त्यावेळेला काही असे श्रोते आहेत की ज्यांना त्याच्यातल्या तांत्रिक बाबी अजून माहिती नाहीत, बरोबर, किंवा काही जण आहेत माहिती आहेत की काही जण आहेत ते माहिती नाही आहेत. आता जसं मुसलसल गैर मुसलसलचा विषय झाला, तर तसं जे लोक गझल मांडतील तर त्यांनी लगावली, रदीफ, काफिया, अलामत ही काय वापरले हे सांगून जर गझल पेश केली ना तर त्याचा आनंद अधिक. काही कवयित्री सांगतात पण आहेत, वृत्त मात्रा वगैरे सांगतायत. तर प्रत्येकाला विनंती आहे की तांत्रिक माहिती शक्यतो सांगत जावी गझलच्या सुरुवातीला, म्हणजे नवोदितांचं तेवढं ट्रेनिंग पण होतं आणि ती माहिती आवश्यकच आहे. म्हणजे गझलचं स्वरूप समजायला निश्चितच मदत होते त्या माहितीमुळे, आणि 4 चांद लागतात त्या गझलला. तर आता आपल्या समोर पुन्हा एकदा येत आहेत आपल्या आवडत्या कवयित्री मुग्धा कुळये, आणि एका वेगळ्याच विषयावरची. आज बाय द वे आज विमेन्स डे आहे आणि त्या विषयाशी निगडीत ही कविता 8 तारखेला परवा आहे. 8 तारखेला आहे. बरं, मला वाटलं आज सर्व कवयित्री आहेत त्याचं कारण महिला दिन. मला आधी वाटलं ते आपण जोडून घेतलेलं आहे. हा योगायोग आहे हे अगदी स्पष्टपणे नमूद करतो. महिला दिनाच्या निमित्तानं हे योजलेलं नव्हतं,
सर्वांच्या सोयीनं कुठली तारीख जमतीये हे चाचपडत शेवटी या तारखेला आपण आलो. पण योजलं म्हणून तुला अपराधी वाटायचं घर काही नाही, अपराधी वाटण्याचं मला अपराधी नाही वाटत आहे, परंतु त्याचं श्रेय पण नाही घ्यायचं की किती छान योजना आहे ही स्पष्टता देण्यासाठी सांगतोय. तो योगायोग जुळून आलेला आहे की आपण महिला दिनाच्या अगदी जवळ आपण ही नारी शक्तीवरील एक कविता आता सादर करीत आहेत मुग्धा कुळे आणि कवितेचं शीर्षक आहे नव्या युगाची नारी. मुग्धाताई त्यांचा ग्रुप आहे वाटतं, ते ग्रुप मध्ये हे करायला नव्या युगाची नारी. खरं तर आज लोलकच्या आयोजकांना मनापासून धन्यवाद, कारण आमच्या महिला मैत्रिणींचा त्यांनी पहिला सन्मान केलेला आहे ती काव्य संध्या घेऊन, आणि यासाठी आम्हाला ही छान संधी दिलीत यासाठी मनापासून धन्यवाद. माझी पादाक्ष या वृत्तातील नव्या युगाची नारी ही कविता मी सादर करीत आहे. माता भगिनी मुलगी पत्नी, माता भगिनी मुलगी पत्नी, अनेक रूपे तुझीच नारी, अनेक रूपे तुझीच नारी, आपुलकीने जपून नाती निभवायाची कसरत सारी, आपुलकीने जपून नाती निभवायाची कसरत सारी, आकांक्षांना दूर ठेवूनी, आकांक्षांना दूर ठेवूनी संसारी तू राब राबते, आकांक्षांना दूर ठेवूनी संसारी तू राब राबते, कुरवाळी तडजोडीने जीवन जगते, तोशिकतेने लेकुरवाळी तडजोडीने जीवन जगते. तो लढाया नकोच तितके, तो लढाया नकोच तितके वाटेवरती मोहाचे क्षण, तो लढाया नकोच तितके वाटेवरती मोहाचे क्षण, धीर राखुनी शालीनतेने जागृत ठेवी सदाच तनमन, धीर राखुनी शालीनतेने जागृत ठेवी सदाच तनमन. अन्यायाला विरोध करूनी, अन्यायाला विरोध करूनी निर्भयतेने पाऊल टाक, अन्यायाला विरोध करूनी निर्भयतेने पाऊल टाक, कणखर बाणा तेज पाहुनी, कणखर बाणा तेज पाहुनी विकृतांनाही वाटेल धाक, कणखर बाणा तेज पाहुनी विकृतांनाही वाटेल धाक, कर्तृत्वाचे पंख लेवुनी जिद्दीने घे उंच भरारी, कर्तृत्वाचे पंख लेवुनी जिद्दीने घे उंच भरारी, अभिमानाने बघेल दुनिया नव्या युगाची नवीन नारी, अभिमानाने बघेल दुनिया नव्या युगाची नवीन नारी. फार सुंदर. टाळ्या वाजून आपण या कवितेचं कौतुक करूया. मुग्धाताईंनी नारी शक्तीवरती एक अतिशय सुंदर अशी कविता सादर केलेली आहे आणि हे नारी शक्तीचं प्रतीकच आहे. आजचं हे काव्य संमेलन जिथे 5 सशक्त कविता लिहिणाऱ्या कवयित्री आपल्या समोर ज्या काव्य मंचावरती आपल्या कलाकृती सादर करीत आहेत. नाशिक येथे डिसेंबर महिन्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, आपल्या बहुतेकांना माहितीच असेल, आणि त्यामध्ये जावेद अख्तरांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. आणि जावेद अख्तरांनी हा आवर्जून उल्लेख केला की महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे जिथे एका स्त्री कवीला म्हणजे कवयित्रीला रचनेचा मान मिळाला, आणि ती कवयित्री कोण होती तर ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई. म्हणजे 13व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या मुक्ताबाईला कवयित्री म्हणून लोकमान्यता मिळाली. मुक्ताबाईचे अभंग आपण ताटीचे अभंग वगैरे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा वगैरे आपण वाचतो ऐकतो. हे असं जगामध्ये कुठेही घडलेलं नाही. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं की एमिली ब्रॉन्टे, शार्लोट ब्रॉन्टे ह्या ज्या भगिनी होत्या त्यांना आपलं साहित्य हे पुरुष टोपण नाव घेऊन प्रसिद्ध करावं लागलं त्या काळामध्ये, कारण स्त्रियांच्या लेखनाला कोणी विचारत नव्हतं इंग्लंडमध्ये. ही 18व्या शतकातल्या इंग्लंड मधली घटना आहे. 18व्या किंवा 19व्या शतकातल्या इंग्लंड मधली अशी परिस्थिती होती. आणि आपल्या देशामध्ये 13व्या शतकामध्ये एका
स्त्रीने लिहिलेल्या रचनांना इतका मान होता की हजारो लाखो वारकरी आजही ते, त्या काळी देखील ते वारकरी ते अभंग गात होते. तर खरोखर हे आपल्या संस्कृतीचं मोठं भाग्य आहे. केवळ मुक्ताबाईच नव्हे तर महानुभाव पंथांमध्ये देखील अनेक स्त्री कवयित्री होऊन गेल्या आणि त्यांचे धवळे महदाईसा नावाची एक कवयित्री होऊन गेली. आपल्यापैकी महानुभाव पंथाचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना माहिती असेल. आणि या महदाईसेने काही धवळे म्हणतात त्यांना, भक्तिगीतं जी आहेत त्यांना, तिचे धवळे देखील प्रसिद्ध आहेत. चक्रवर्ती स्वामी हे तर मला वाटतं ज्ञानेश्वरांच्या अलीकडचे. अशा प्रकारे ही स्त्रियांच्या साहित्य निर्मितीचे उज्ज्वल परंपरा आपल्याला लाभलेली आहे. तिचा आपल्याला खूप अभिमान आहे. आणि ती परंपरा, ती गंगा जी वाहत आली आहे ती आजच्या या पंचकन्यांपर्यंत वाहत आलेली आहे. तर मुग्धाताईंच्या रचनेचं खूप आज औचित्य पण होतं आणि सुंदर अतिशय सादरीकरण त्यांनी केलं. धन्यवाद. तर आता आपण पुढच्या कवयित्रीकडे वळतोय आणि त्या आहेत सुषमा ठाकूर. आणि सुषमा ठाकूर आज आपल्याकडे उपस्थित नसल्यामुळे पुन्हा मी एकदा चंदू सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांची सांज धोके ही कविता सादर करावी. जरूर जरूर. सांज धोके. सांज धोके. हो हो. सांज धुक्यातून धुसरलेल्या क्षितिजावर अस्पष्ट सावल्या. सांज धुक्यातून धुसरलेल्या क्षितिजावर अस्पष्ट सावल्या निरखित बसले अदृश्यातून प्रतिबिंबाच्या गूढ बाहुल्या. वा 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 वा. निरखित बसले अदृश्यातून प्रतिबिंबाच्या गूढ बाहुल्या. अतीताच्या या अंधारातून पहाट डोकावली. निशा निरोपे हळवे स्पंदन घेत पाणावली. निशा निरोपे हळवे स्पंदन घेत पहाट डोकावली आणि निशा पाणावली. अंधुक दिसल्या पाऊल वाटा सोनसळी सूर्याच्या लाटा. दवबिंदूंचे झाले आगमन हिरवाईचे हरखे ते मन. दवबिंदूंचे झाले आगमन हिरवाईचे हरखे ते मन. आनंदाची फुले उमलली दुःखी हृदया झाकून गेली. वेदनांची तप्त सावली रविकिरणात हरवून गेली. एक नवीन नवीन आशा, नवीन आकांक्षा, नवीन दिवस. वेदनांची तप्त सावली रविकिरणात तप्त सावली. हा, वेदनांची तप्त सावली रविकिरणात हरकून गेली. जाणाऱ्यांचे तीव्र आठव म्हणजे आठवण. जाणाऱ्यांचे तीव्र आठव. हा, सौम्य होऊनी मनात लपले. ती सर दुःखाची ती पण कमी झाली. जाणाऱ्यांचे तीव्र आठव सौम्य होऊनी मनात लपले. व्योमाकडून तीव्र गतीने बघता बघता विरून गेले. व्योमाकडून तीव्र गतीने बघता बघता विरून गेले. नया नवी मारून भरारी स्मित पक्षांचा थवा उडाला. नया नवी भरारी स्मित पक्षांचा थवा उडाला. रविकिरणातून उत्साहाच्या सोनकाळांचा घडा उधळला. उत्साहाच्या सोनकाळांचा घडा उधळला. गतक्षणांना मागे सारून हर्ष प्रफुल्लित वासर आला. गतक्षणांना मागे सारून हर्ष प्रफुल्लित वासर आला. आज घे तू जगून हे क्षण. आज घे तू जगून हे क्षण. सांगून मज तो हासत गेला. आज घे तू जगून हे क्षण. सांगून मज तो हासत गेला. अशी ही कविता. एक अत्यंत मला जी भावली ती अशी की नवीन दिवस उजाडतोय, सगळी दुःख पिक्क सगळी मागे सारून नवीन आनंदाला, नवीन दिवसाला आपण आयुष्याला सामोरं जावं. खूप छान खूप छान सादरीकरण पण छान सर. खूपच सुंदर. काही काही प्रतिमा खूप सुंदर वाटल्या याच्यातल्या. वेदनांची तप्त सावली जसं करून सोनकाणांचा गाडा, उत्साहाच्या सोनकाणांचा गाडा.
काही काही गोष्टी खूप छान होत्या. मग ते शिवदेव कुठे गेले? रवी, आर यू देअर? बहुतेक एक केस करून इमर्जन्सी विमेन्स लिबरेशन असल्यामुळे त्याला आपण पुढे चाल करू. एक मिनिट, त्यांचा फोन येतोय, जस्ट होल्ड ऑन. हा बोला. तरी झालंय शिवदेकडे. हो 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 ओके ओके. क्षमाबाई, आता आपलं सादरीकरण ठरल्याप्रमाणे कुठली कविता आहे आपली? माझी पुढची कविता आहे हाराकिरी. 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 हाराकिरी हा शब्द कुठून आला ते आधी थोडस सांगते थोडक्यात. 13व्या शतकामध्ये जपानी सामुराई योद्धे युद्धामध्ये हरले तर पोटात खंजीर खुपसून घेऊन, एका विशिष्ट पद्धतीने खंजीर खुपसून घेऊन आत्महत्या करीत असत आपला आत्मसन्मान जपण्यासाठी. याला हाराकिरी असा जपानी शब्द आहे. आणि माझी ही कविता आहे आजची, त्याच्या संदर्भात सांगते थोडं, आणि त्याचा आणि हाराकिरीचा काय संबंध ते सांगते. युगानुयुगे अगदी सीता, द्रौपदी यांच्यापासून स्त्रियांवरती अत्याचार होत आले आणि त्याबद्दल सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या समाजांनी गांधारी सारखी डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवली आहे. सुसंस्कृतीच्या वाट्याला जणू काही अशी हाराकिरीच आता आली आहे असं मला वाटतं, आणि म्हणून ह्या कवितेला हाराकिरी हे नाव दिलंय. सादर आहे माझी कविता हाराकिरी. आणि याच्यामध्ये डोळ्यावर पट्टी बांधलेली गांधारी म्हणजे समाजाला उद्देशून म्हटलंय. सादर करते हाराकिरी. सुसंस्कृतीच्या वाट्याला अन आली हाराकिरी. सुसंस्कृतीच्या वाट्याला अन आली हाराकिरी. डोळ्यांवरची पट्टी आता तरी काढ गांधारी. डोळ्यांवरची पट्टी आता तरी काढ गांधारी. वातावरणी राक्षसांचा उन्मुक्त संचार. वातावरणी राक्षसांचा उन्मुक्त संचार. समोर त्यांच्या षंढांचीही सपशेल माघार. समोर त्यांच्या षंढांचीही सपशेल माघार. क्रौर्याचा कळसच ज्यांचा असुर उभे हे दारी. क्रौर्याचा कळसच ज्यांचा असुर उभे हे दारी. डोळ्यांवरची पट्टी आता तरी काढ गांधारी. विसंबू नको द्रौपदी. विसंबू नको द्रौपदी, कृष्ण किती तुझं पुरणार. विसंबू नको द्रौपदी, कृष्ण किती तुझं पुरणार. कोण तुझे वस्त्र हरण कुठवर कसे रोखणार. कोण तुझे वस्त्र हरण कुठवर कसे रोखणार. आठव काली मातेस. आठव काली मातेस, सशस्त्र शूर होणारी. डोळ्यांवरची पट्टी आता तरी काढ गांधारी. फारच छान. नकोस दडवू पदरा मागे. नकोस दडवू पदरा मागे दुर्योधन कौरव. नकोस दडवू पदरा मागे दुर्योधन कौरव. देई उचित शिक्षा त्यांना मिळू देत रौरव. देई उचित शिक्षा त्यांना मिळू देत रौरव. तूच दंड दे त्यांना. तूच दंड दे त्यांना गिळ माया ममता सारी. तूच दंड दे त्यांना गिळ माया ममता सारी. डोळ्यांवरची पट्टी आता तरी काढ गांधारी. फारच सुंदर कविता आहे. संस्कृतीच्या वाट्याला अन आली हाराकिरी. डोळ्यांवरची पट्टी आता तरी काढ गांधारी. डोळ्यांवरची पट्टी आता तरी काढ. धन्यवाद. फारच छान प्रस्तुती आहे. टाळ्या वाजवून सगळ्यांनी कवितेचं कौतुक करावं. सुंदर सुंदर, खूप सुंदर. खरोखर 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 व्यासांनी असं
व्यासांनी जी सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे महाभारतामध्ये, असं म्हटलं जातं की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजे हो बरोबर आहे. कारण खरोखर असं जगातली कुठलीही व्यक्तिरेखा नाहीये, कुठलंही स्वभाव वैशिष्ट्य नाहीये, कुठलाही प्रसंग नाहीये जो व्यासांनी चितारलेला नाहीये. म्हणजे गांधारी हे तर एक प्रतीक आहे. आणि आजपर्यंत महाभारतावरती हजारो पुस्तकं लिहिली गेली आणि नवीन नवीन प्रकारे महाभारताचं विश्लेषण होत राहतं. दाजी शास्त्री पणशीकरांनी केलं, त्याच्यानंतर इरावती कर्वेंनी केलं, आणि नवीन नवीन आयाम ह्या महाभारताच्या दुर्गा भागवतांनी केलं, आणि नवीन नवीन आयाम या कायम आपल्याला लक्षात येत राहतात महाभारताचे. तर खरोखर हे व्यासांनी नवीन सृष्टीच उभारलेली आहे. आणि त्याच्यातलं हे गांधारी हे पात्र खरोखर अतिशय कॉम्प्लेक्स असं ते पात्र आहे की एकीकडे आपले सगळे पुत्र आणि पातिव्रत्य आणि आपण काय करतो आहोत हे बरोबर आहे का चुकीचं याची मनाला लागलेली खंत आणि ती व्यक्त केली आहे सगळी माझ्या कवितेतून क्षमाताईंनी. फारच सुंदर कविता. एक ना हे असं गांधारी झालेल्या समाजामध्ये इन्फंटिसाइड आणि बरोबर आहे वाईट प्रकार आहे आपल्याकडे. आय थिंक एक कथा पण आहे त्याच्यावरती, आपल्या ग्रुपवर नाही आलेली आहे. त्याच संदर्भात एक वाक्य फक्त कवितेचीच आहे का, गर्भातल्या मुलीला छळण्यात सारे सज्ज झाले, गर्भातल्या मुलीला सारे सज्ज झाले, काही घरात तेथे कंस झाले. वा वा, ते कंस झाले. शेवटची ओळ नाही कळली. काही घरात तेथे सारेच कंस झाले. सारेच कंस मामा, म्हणजे कंस मामांनी जसं कृष्णाच्या 7 बहिणींचा. ओळीचा पुढचा भाग ऐकू येतोय, ओळीचा पहिला भागच ऐकू येत नाही. काही घरात सारे गर्भातल्या मुलीला छळण्यास सज्ज झाले. बरोबर. गर्भातल्या मुलीला छळण्यास सज्ज झाले, काही घरात तेथे सारेच कंस झाले. कंस मामा ज्याने कृष्णाच्या सगळ्या अगोदरच्या अपत्य भावंडांची हत्या केली, देवकीच्या सगळ्या 7 अपत्यांची हत्या केली आणि 8वा कृष्ण जन्माला आला, तर त्याचा रेफरन्स घेतलाय चंदू सरांनी. तर त्या कवीने घेतलाय. आय थॉट ऑफ शेअरिंग, बट ती अप्रोप्रिएट वाटली. समाज गांधारी सारखी डोळ्यावर पट्टी बांधून बसलाय. फारच सुंदर प्रस्तुती, धन्यवाद क्षमाताई. आणि आता आपलं 3रं आवर्तन सुरू होत आहे आणि पुन्हा एकदा आपल्या समोर महाभारतातलं एक कॉम्प्लेक्स पात्र घेऊन येत आहेत आपल्या समोर विद्याताई देशपांडे. तर आता हे कॉम्प्लेक्स पात्र कुठलं आहे ते आता आपल्याला त्या कवितेतूनच कळणार आहे. विद्याताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. लगेचच ते पात्राचं नाव सांगते. कवितेचं नाव आहे अश्वत्थामा. वा वा, फारच छान. अश्वत्थामा कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र. एका चुकीमुळे त्याला शाप भोगावा लागला चिरंजीवी होण्याचा. अभिमन्यूच्या विधवा पत्नीच्या गर्भात असलेल्या जीवाची त्यांनी हत्या केली आणि पांडव सूत सुद्धा सगळे मारले. आणि श्रीकृष्णाने मग त्याला यासाठी चिरंजीवित्वाचा शाप दिला आणि अर्जुनाकडनं त्याचा तो देवदत्त मणी होता कपाळावर, त्याचं ते हरण केलं. आणि त्यामुळे मग तिथे कपाळावरच्या त्या दाहक भळभळत्या जखमेसाठी तो सगळीकडे त्याला जरा शांतता मिळण्यासाठी फिरत असतो तेल मागत, अशी समजूत आहे. तर त्या अश्वत्थाम्यावर मी आता कविता सादर करते. कवितेचं नाव आहे अश्वत्थामा. वृत्त आहे भूपती वैभव. इर्षाद. हा शाप कपाळी भळभळत्या जखमेचा. हा शाप कपाळी भळभळत्या जखमेचा. दोष प्राक्तनी चिरंजीवी पापाचा. हा शाप कपाळी भळभळत्या जखमेचा. हा दोष प्राक्तनी चिरंजीवी पापाचा. सुडात पेटुनी पांडव सुतमी वधिले. सुडात पेटुनी पांडव सुतमी वधिले. डाव साधला युद्ध कपट नीतीचा. ब्रह्मास्त्र सोडून भ्रूण हत्या ही केली.
ब्रह्मास्त्र सोडून भ्रूणहत्या ही केली, अपराध होऊनी वचन पूर्तता झाली. दारुण दुःख हे नशिबी कसले आले, दारुण दुःख हे नशिबी कसले आले. मणिहरण होऊनी जखम अशी भळभळली, आयुष्य जाळूनी शाप भोगतो आहे, आयुष्य जाळूनी शाप भोगतो आहे, दुःखार्थ होऊनी भीक मागतो आहे. मरणाने सुटका नशिबी नाही माझ्या, मरणाने सुटका नशिबी नाही माझ्या, अनवार दुःख ते असे साहतो आहे. वाह वाह वाह. शापात पोळलो, शापात पोळलो तीव्र यातना आहे, शापात पोळलो तीव्र यातना आहे, एकाकी पडलो घोर वंचना आहे. कोणास कळावे करुण दुःख हे माझे, कोणास कळावे करुण दुःख हे माझे, लाजेने फिरतो तैल याचना आहे. हा शाप कपाळी भळभळत्या जखमेचा, हा दोष प्राप्तनी चिरंजीवी पापाचा. धन्यवाद. वा वा, खरोखर फारच सुंदर कविता. पण मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. भाऊसाहेब पाटणकरांची एक गझल आहे. सरणावरती जळण्यापूर्वी इतकेच मला कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. पण अश्वत्थामाच्या नशिबी ही सुटका देखील नाही, म्हणजे हा चिरंजीवित्वाचा शाप त्याला लाभलेले आहे. खरोखर ही व्यासांची अलौकिक प्रतिभा आहे की अशी अशी पात्र त्यांनी निर्माण केलेली आहे. अश्वत्थामाचं बघा ना, म्हणजे द्रोणाचार्यांसारख्या महागुरूच्या पोटी जन्म झाला, पण बालपणी सगळं दारिद्र्य, काय ते पिठामध्ये पाणी घालून दूध म्हणून त्याच्या आईने त्याला पाजलं, अशी परिस्थिती. म्हणजे कशी नियती असते. आणि अस्त्रविद्येतला एवढा महागुरू असून सुद्धा शेवटी पराभूत होऊन त्याला तेल मागणं, भळभळती जखम घेऊन, हेच त्याच्या नशिबी आले. म्हणजे अगदी जीएनच्या कथामधून जी आढळणारी अटळ नियती ती अश्वत्थामाच्या रूपाने उभी राहिलेली आपल्याला दिसते. आणि त्याचं समर्थ चित्रण कवितेमधून विद्यार्थ्यांनी केलंय. फारच सुंदर कविता. धन्यवाद धन्यवाद. आता यानंतर आपण पुन्हा एकदा अंजलीताईंकडे येतोय आणि एक अतिशय रसिली गझल त्या आपल्या समोर सादर करीत आहेत. लागली चाहूल होती. तर अंजलीताई. हो, धन्यवाद सर. आता या तिसऱ्या आवर्तनातले माझं तिसरं पुष्प मी सादर करते आहे. थोडी तांत्रिक माहिती द्या म्हणून सांगितलं होतं. तर माझी गझल आहे व्योमगंगा या वृत्तातली. ह्याची लगावली आहे गाल गागा 4 वेळा. रदीफ बाई आणि काफिया आहे स आणि याची अलामत आहे आ. तर मतला घेते, मतला सादर करते. मतला म्हणजे पहिला शेर. लागली चाहूल होती चोरट्या वाऱ्यास बाई, लागली चाहूल होती चोरट्या वाऱ्यास बाई, रात्रभर फुलतोय देही लाजरा मधुमास बाई, रात्रभर फुलतोय देही लाजरा मधुमास बाई. मृगजळा मागे कितीदा धावले ठेचाळले मी, सोडवेना काव्यथेची ही गुलाबी आसबाई, सोडवेना काव्यथेची ही गुलाबी आसबाई. पुढचा शेर. का बरे या वेदनांना झोपही लागत नसावी, का बरे या वेदनांना झोपही लागत नसावी, घे जरा सांभाळून त्या बापुड्यांचा त्रास बाई, घे जरा सांभाळून त्या बापुड्यांचा त्रास बाई. श्वास खोळंबून होते फक्त तुझला पाहण्याला, का जराही ठेवला नाहीस तू विश्वास बाई,
काजराही ठेवला नाहीस तू विश्वास बाई. वा, फारच सुंदर, फारच सुंदर. धन्यवाद सर. मग त्याचा शेअर घेते. औषधांच्या ऐवजी गाऊन अंगाई निजवना. औषधांच्या ऐवजी गाऊन अंगाई निजवना. खोल हृदयीचा किती आवाज असतो खास बाई. आवाज असतो खास बाई. फारच सुंदर, फारच सफाईदार काफे जमलेले आहेत आणि अगदी अतिशय प्रवाही अशी ही अतिशय सुंदर आणि एका वेगळ्याच रोमॅन्टिक वातावरणात या गझलेमुळे आपण आता गेलेलो आहे. धन्यवाद अंजलीताई. सगळ्यांनी टाळ्या वाजवून या गझलेचं कौतुक करावं. हा रोमॅन्टिक मूड आता असाच कायम ठेवून आता आपण मुग्धाताईंकडे वळूया आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली तुझी गोड गाणी ही गझल सादर करावी. तुझी गोड गाणी. मुग्धाताई. माझी भुजंग प्रयात वृत्तातील ही आताची कविता सादर करते. लगावली आहे लगागा 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 लगागा. तुझी गोड गाणी ही गेय कविता मी सादर करते इथे. मनाशी जुळावी प्रीतीची कहाणी. मनाशी जुळावी ही कहाणी. सुरेल्या गळ्याने तुझी गोड गाणी. गळ्याने गोड गाणी. क्षणाचा दुरावा मनाला असावा. दिखावा खऱ्याचा कधीही नसावा. क्षणाचा दुरावा मनाला असावा. दिखावा खऱ्याचा कधीही नसावा. तुझ्या अंतराला दुरूनीच जाणी. सुरेल्या गळ्याने तुझी गोड गाणी. गळ्याने तुझी गोड गाणी. नको वेदनाना पुरी तेज पावे. मुक्याने मनीचे उसासे लपावे. नको वेदनाना पुरी तेज पावे. मनीचे उसासे शिबी असाव्या सुखाच्याच खाणी. सुरेल्या गळ्याने तुझी गोड गाणी. फारच सुंदर. गळ्याने तुझी गोड गाणी. कशी काळजाची व्यथा ती कळावी. तुझ्या संगतीनेच संध्या ढळावी. काळजाची व्यथा ती कळावी. तुझ्या संगतीनेच संध्या ढळावी. अशा सांज वेळी उसावेस पाणी. सुरेल्या गळ्याने तुझी गोड गाणी. सुरेल्या गळ्याने तुझी गोड गाणी. जुळावी प्रीतीची कहाणी. मनाशी जुळावी प्रीतीची कहाणी. सुरेल्या गळ्याने तुझी गोड गाणी. सुरेल्या गळ्याने तुझी गोड गाणी. सुरेल्या गळ्याने तुझी गोड गाणी. फारच छान, फारच छान. गाणं पण गोड होतं आणि गळा पण तितकाच सुरीला. तर गाणं ऐकून हे गाणं चाल पण अतिशय सुंदर. म्हणजे सगळा संगम. हो, त्रिवेणी संगम झाला. फक्त मी चुकून सुरे लागल्या गळ्यांनी असं ऐकलं. सुरे लागल्या गळ्यांनी म्हणजे ते पण होऊ शकेल ना. प्रीतीचं गळ्याला सुरा लागलाय तरी पण मी तुझ्या प्रीतीची गाणी. नाही पण फार चुकलं. कट्यार काळजात घुसली म्हणतातच ना. म्हणजे फार चुकलं नाही. मनापासून सांगतो. मला वाटलं का अगदी सुरे लागल्या गळ्यांनी. पण अनिल बरोबरच बोललास तू. म्हणजे ही मिठी कटारीच म्हणतात ह्या
सुनेल गळ्याला. हो बरोबर. तर अतिशय सुंदर प्रस्तुती त्यांनी आपल्या समोर सादर केलेली आहे. धन्यवाद. टाळ्या वाजून त्यांचं आपण कौतुक करूया. तर आता यानंतर पुन्हा एकदा सुषमा ठाकूरांचा क्रमांक आहे. तर चंदू सरांना मी विनंती करतो की त्यांची ही आणि ती अतिशय वेगळ्या प्रकारची अनोखी कविता आहे. ऐकताना आपल्याला खूप मजा येईल. तर चंदू सरांनी ही कविता आता सादर करावी. ही आणि ती. रवी बोलले तसं ही अनोखीच आहे. पद्य गद्य पद्य गद्य गद्य पद्य पद्य गद्य मी संभ्रमात पडतोय वाचताना स्वतः. पण सुषमा ठाकूरांचं एक वैशिष्ट्य आहे. त्या स्वतः सांगतात की मला छंदोबद्ध लिहिता येत नाही, पण आपण त्यांच्या कविता जर वाचल्या तर त्याच्यात एक अंगभूत लय आहे आणि छंदोबद्ध कवितेच्या जवळच जाणारी ती कविता आहे. थोड्याशा प्रयासाने त्या छंदोबद्ध होऊ शकतात. इतक्या सुंदर त्या कविता आहेत. आणि चंदू सर अत्यंत सुंदर पद्धतीने आतापर्यंतच्या 2 कविता आणि ही पण तशीच सादर करतील नक्कीच. चंदू सर. धन्यवाद. ही आणि ती. ही स्वप्न नगरीत रमलेली एकटी एकटीच राहणार. वा. ही स्वप्न नगरीत रमलेली एकटी एकटीच राहणारी आणि ती माणसांच्या समुद्रात निव्वळ एक लाट होऊन राहणार. वा वा वा. ही निसर्गात रमणारी हिरव्या वेली रंगांचे ओघळ ल्यायले. ही निसर्गात रमणारी हिरव्या वेली रंगांचे ओघळ ल्यायलेली आणि ती वास्तवाशी सांगड घालणारी, त्याच्याशी जुळवून घेणारी. ही फुलांच्या मखमली जाणीवेत विहरणारी, निळ्या भव्य आकाशात मनानच झेप घेणारी. ही फुलांच्या मखमली जाणीवेत विहरणारी, निळ्या भव्य आकाशात मनानच झेप घेणारी आणि ती तिच्या स्वप्नरंजनावर आपल्या उपरोधी हास्याची लोखंडी शृंखला घालणारी. ही फुलांच्या मखमली जाणीवेत विहरणारी, निळ्या भव्य आकाशात मनानच झेप घेणारी आणि ती तिच्या स्वप्नरंजनावर आपल्या उपरोधी हास्याच्या लोखंडी शृंखला घालणारी. ही निळ्या वरची धवल फुले अलगद उचलून आपल्या ओल्या केसात माळणारी. ही निळ्या लाटेवरची धवल फुले अलगद उचलून आपल्या ओल्या केसात माळणारी आणि ती लाट जवळ आली भिजाल म्हणून मुलांना लाटेपासून दूर नेणारी. ही पक्ष्यांच्या चिवचिवाटातच त्यांच्याशी संवाद साधणारी, मूक जनावराला प्रेम करणारी आणि ती व्यवहारी, माणसातील जनावराला योग्य प्रत्युत्तर देणारी. ही समुद्राच्या मौशार वाळूत दोघांच्या पाऊलखुणा बघताना रमणारी. ही समुद्राच्या मौशार वाळूत दोघांच्या पाऊलखुणा बघताना रमणारी आणि ती त्याच्या मागे संवादहीन होऊन निमूट चालणारी. ही मोहरल्या रात्री आकाशातील लखलखते तारे मोजणारी आणि ती घरात सर्वांच्या वेळा सांभाळणारी आणि रात्री उशीर झाला म्हणून लाडात आलेल्या मुलांना झटकन हटवून खटकन लाईट बंद करणारी. झटकन हटवून खटकन लाईट बंद करणारी. अशा या दोघी आहेत. तशा दोघीही वावरतात एकाच शरीरात. वा, हा ट्विस्ट शेवटचा फारच मजेदार आहे. फार मजेदार आहे. हो, तशा दोघीही वावरतात एकाच शरीरात हातात हात घालून. हिच्या आवाजाच्या लाटा सतत खळाळत येऊन तिच्यावर बरसत असतात आणि आश्चर्य म्हणजे ही खुश असते तिच्यावर आणि ती हिच्यावर. वा 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 वा. असे ही आणि ती एकाच व्यक्तीमध्ये असलेल्या फार ब्रिलियंट संकल्पना आहे ही. आणि ती सुषमा ठाकूरांनी आपल्या ह्या गद्यपद्य कवितेमध्ये सादर केलेली आहे. खरोखर. क्षमाताई बोला. विश्राम बेडेकरांचं जे आत्मचरित्र आहे ते त्यांनी अशा पद्धतीने लिहिलंय, एक झाड दोन पक्षी. बरोबर आहे. त्याच्यामध्ये असं ते. आणि संदीप खरेची कविता आहे, मी हजारो चिंतांनी डोके खाजवतो आणि तो कट्ट्यावर बसतो शिळ वाजवतो. बरोबर आहे.
वा वा वा. पण ही संकल्पना थेट उपनिषदांपासून आलेली आहे. वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्वजाते तयोरन्या विप्पलम स्वाद्वत्य नश्यन्यो अभिचाकशीति समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशे अशोचति मुह्यमाना युष्टम यदा पश्यति अस्य महिमानम इति वीतशोकः. म्हणजे एका झाडावर दोन पक्षी बसलेले आहेत, त्याच्यातला एक फळ खातो आहे, मधुर फळ आणि कडू फळ. मधुर फळ खाल्ल्यानंतर तो सुखी होतोय, कडू फळ खाल्ल्यानंतर दुःखी होतोय. दुसरा मात्र तसाच अगदी तटस्थपणे फक्त त्या फांदीवर बसलेला आहे. सुंदर. म्हणजे हा कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे पूर्वीपासून आहे की मानवाच्या शरीरामध्ये ह्या दोन परस्पर विरोधी प्रवृत्ती ह्या वास करतात. आणि एका गृहिणीला खरोखर हजार हात असतात. ती कामं म्हणजे मल्टीटास्किंग जे हे स्त्रियांना उपजत देणगीच ती लाभलेली असते. आणि फार सुंदर पद्धतीने हे प्रकट केलेलं आहे. मन आणि कवी मन याच्यातला कवी मन किंवा राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन मधला याच्यातला झगडा असे आपल्याला म्हणता येईल. कुठे बॅलन्स ठेवू याच्यातला झगडा माझ्या मते करावा लागतो. तर म्हणूनच ही एक अनोखी कविता. आणि आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. आता आपण ह्या काव्य मैफिलीच्या सुंदर उत्तर रंगत गेलेल्या काव्य मैफिलीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश करतो आहेत. आणि शेवटची कविता आहे आयसिंग ऑन द केक. आणि ती प्रस्तुत करण्याचा मान मिळतोय क्षमा वळसंकरांना. आणि तितक्याच ताकदीची तितक्याच उंचीची ही कविता आहे. थेट मृत्यूलाच त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. अतिशय धीर गंभीर कविता आहे. तर क्षमाताई विनंती करतो ही कविता आपण सादर करा. माझ्या ह्या कवितेचं नाव आहे मृत्यूस पत्र. ही खरोखरच कवी कल्पना वाटावी असं कुणाला वाटेल. आणि वर पाहता थोडीशी हलकी फुलकी अशी कविता वाटेल, पण त्याच्यामध्ये एक डीप फिलॉसॉफी आहे. आणि ही सादर करते कविता. आयुष्याच्या सांजेला करावं म्हणे मृत्यूपत्र. आयुष्याच्या सांजेला करावं म्हणे मृत्यूपत्र. मनी विचार आला मृत्यूलाच लिहावं पत्र. मनी विचार आला मृत्यूलाच लिहावं पत्र. आदरणीय महोदय असा लिहू माय ना. आदरणीय महोदय असा लिहू माय ना. सप्रेम नमस्कार विनंती तर विशेषच ना. सप्रेम नमस्कार विनंती तर विशेषच ना. ओळख पाळख नसली तरी हरकत नाही. ओळख पाळख नसली तरी हरकत नाही. सवडी नाहीये भेटायला म्हणायची सोयच नाही. सवडी नाहीये भेटायला म्हणायची सोयच नाही. तरी येणारच ही खात्री. तरी येणारच ही खात्री. पण येशील तरी कसा. येणारच ही खात्री पण येशील तरी कसा. यमदूत म्हणून रेड्यासह की असा तसा. यमदूत म्हणून रेड्यासह की असा तसा. कसाही ये रे तू पण नको चोर पावलांनी. कसाही ये रे तू पण नको चोर पावलांनी. चाहूल ही देस थोडी बसेन डोळे लावणी. चाहूल ही देस थोडी बसेन डोळे लावणी. स्वागत तुझे कराया घर नको आवराया. स्वागत तुझे कराया घर नको आवराया. मोह पाशांचा पसारा दूर नको झुगाराया. मोह पाशांचा पसारा दूर नको झुगाराया. अवधी दे थोडासा तू दूर सारायला माया. अवधी दे थोडासा तू दूर सारायला माया. बैस जरा ऐस पैस वेळ जाणार नाही वाया. बैस जरा ऐस पैस वेळ जाणार नाही वाया. आल्यावर थोड्याशा गप्पाही मारशील. आल्यावर थोड्याशा गप्पाही मारशील की लगोलग मला चल चल म्हणशील. की लगोलग मला चल चल म्हणशील. किती जरी केले असे धैर्य गोळा मनात. किती जरी केले असे धैर्य गोळा मनात. अडकले मन पुरते रेशमांच्या पाशात. अडकले मन पुरते रेशमांच्या पाशात. तरी तुझी रे प्रतीक्षा करणार मनातून. तरी तुझी रे प्रतीक्षा
करणार मनातुनी येई तूही धावत पत्र पोचताच क्षणी. येई तूही धावत पत्र पोचताच झणी. धन्यवाद. फारच सुंदर मॅडम, फारच सुंदर. टाळ्या वाजवून सर्वांनी या कवितेचं कौतुक करावं. किती रम्य कल्पना आहे, किती उदात्त कल्पना आहे की थेट मृत्यूला पत्र लिहून त्याच्याशी संवाद साधलेला आहे. आणि जायचं तर आहे सगळ्यांनाच एक दिवस, पण मृत्यू स्वीकारण्यासाठी, मृत्यू हा अटळच आहे, प्रत्येकालाच येणार आहे, पण मृत्यू स्वीकारण्यासाठी आणि ती मनोधारणा तयार करण्यासाठी खरोखर ही जी कविता क्षमाताईंनी आता सादर केलेली आहे ते खरोखरच अप्रतिम आहे. धन्यवाद. तर आता आपली मैफिल संपलेली आहे. आता हा खुला मंच आहे. प्रत्येकाला आपापल्या प्रतिक्रिया, अभिप्राय काय जे द्यायचे असतील सगळ्यांना अनम्यूट होण्यास परवानगी आहे. तर आपण खुल्या दिलाने आपल्या प्रतिक्रिया सगळे व्यक्त कराव्यात. आतापर्यंत मनाला जो अभिप्राय म्हणा या विषयावर झालंय आपलं बोलणं. अभिप्राय किंवा आपली दाद जी असेल मनापासून द्यावी. आता खुला मंच आहे, एक 5-10 मिनिटं आपण त्याच्यासाठी देऊया. सगळ्यांनी अनम्यूट व्हावं आणि हात वर करावा, म्हणजे प्रत्येकाने दुसरा व्यक्ती बोलत असताना त्याला अडथळा होणार नाही. येस अनिल. त्या काव्य संदेशाचं आयोजकांनी करून आम्हाला खूप छान पर्वणी दिली. मनापासून आम्हाला सगळ्यांनाच आनंद मिळाला आहे. ग्रुपवर उपस्थित असलेल्या सगळ्या सदस्यांना तितकाच काव्यरसाचा आस्वाद तुम्ही दिलेला आहे. आणि गंमत म्हणजे कुसुमाग्रजांनी आकाशित लहरी ही कविता लिहिलेली आहे. ती आकाशित लहरी ही कुसुमाग्रजांची अतिशय सुंदर आणि लयबद्ध अशी कविता आहे. आणि त्याच्यामध्ये त्या आकाशित लहरी म्हणजे त्या काळामध्ये आता हे झूम बिम काही नव्हतं, पण त्या काळी रेडिओ होता आणि त्या ध्वनी लहरी येत असत अवकाशातून. आता सुद्धा ध्वनी लहरींच्या माध्यमातूनच या कविता पोहोचल्या आहेत आपल्या बरोबर. म्हणजे आकाशित लहरीच आपण ह्या सगळ्या ग्रहण केलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही. आणि या पंचकन्या ह्या काव्यरसाचे भरलेले घट शिरावर घेऊन आकाशित लहरींवर स्वार होऊन आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि कुसुमाग्रजांची प्रतिभा तर अलौकिकच होती. म्हणजे कृष्ण घनातून गर्दमनातून हिममय शीतल गिरिशिखरातून धुमाळलेले वणव्याचे रण दर्यावरचे वादळ भीषण या सर्वातून हासत नाचत अमित गतीने नक्षत्रांच्या निळ्या नभातून व्योम नदीच्या जलात न्हावून चंद्रकरांना वाट विचारित करावयाला बोधन रंजन आल्या माझ्या घरी आल्या आकाशित लहरी. अशी ती अतिशय सुंदर कविता आहे. आणि ह्या आकाशित लहरी हे काव्यरसांचे घडे भरून या पंचकन्यांनी आपल्यापर्यंत आकाशित लहरींच्या माध्यमातून आज पोहोचवल्या खरोखर. आणि त्याचं तुम्ही अत्यंत उत्कृष्ट सारथ्य केलं. धन्यवाद. खरोखर छान हा रसास्वाद आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे. आणि सगळ्या कवयित्रींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि आपण सगळे रसिक, काव्य रसिक इतक्या मोठ्या संख्येने आज उपस्थित झालात आणि त्यांना दाद दिलीत, आपले अभिप्राय देखील मोकळ्या मनाने मांडलेत. आपण आपले सगळ्यांचे आभार मानतो. क्षमाताईंना काही बोलायचंय? बोला क्षमाताई. अनिल काय म्हणत होता? अनिल काय म्हणतोय? माझी फक्त एकच विनंती की लोलकवर अप्रकाशित कविताच यापुढे सादर करण्यात तसेही काही आपण बंधन घालू नये. कारण काही कविता वाचल्या तरी त्या सादर करण्यामध्ये मौखिक रीतीने वेगळीच मजा असते. त्या वाचण्यामध्ये जी मजा आहे ती म्हणजे ऐकण्यामध्ये जी मजा आहे ती वाचण्यामध्ये नाही. त्यामुळे आपण जसं आता नागफणा ही कविता आलेली आहे पूर्वी, पण त्यांच्या तोंडून ऐकण्यात ती अजून आणखीच वेगळी मजा होती. तर आपण तसं काही बंधन घालू नये की जी कविता त्या कवयित्रीला योग्य वाटेल तिच्यावरती ती निवड सोपं होईल असं मला वाटतं. क्षमाताई. ही संधी आम्हाला दिल्याबद्दल खरंच मला खूप आम्ही आभारी आहोत. आभारी असं म्हणणार नाही मी, पण आपलेच आहोत सगळे एकाच. होय. आणि खूप मजा आली आम्हाला. आणि होय थोडस म्हणजे प्रॅक्टिस पण झाली म्हणायला हरकत नाही सादरीकरणाची. आणि त्याबद्दल शिवदे सरांना, पाटणकरांना धन्यवाद. आणि खूप छान म्हणून विचारतो सगळ्यांना विनंती आहे की
अल्फाबेटिकली 1 2 3 4 ठरवले होते का? हो. एकदम मला जाणवलं की देशपांडे दीक्षित असं करत वी असल्यामुळे कुठे काव्य संध्येच्या ऐवजी मान नाटकाचा प्रयोग सुरू होऊ नये म्हणून सगळ्या कवयित्रींची नावं अल्फाबेटिकली लावलेली आहेत. पुढच्या वेळी वयाप्रमाणे लावावी म्हणजे सगळेजण कमीच पण तुम्ही पुढच्या वेळी म्हणाल उंचीप्रमाणे लावावी. मला वाटतं वयाप्रमाणे मग सगळेजण कमीच आपण आता पुढच्या महिन्यात पुरुष कला येणार आपली कला तर त्यांची आकारविल्लीच नावं लावली जातील. तर धन्यवाद. त्याच्या पुढच्या महिन्यात सर दोन्ही मिक्स कंबाईन. हो चालेल मिक्स डबल आपण करूया. बरेच प्रकार आहेत अजून. अंजलीताईंनी मध्ये काही स्फुट शेर असा एक प्रकार असतो म्हणजे आपले निवडक शेर फक्त सादर करायचे. तर अनेक प्रकार आपल्याला उपप्रकार वगैरे करता येतील आणि वर्षभर हा काव्यमंच जागता ठेवता येईल. काव्यमंचच काय कथाकथन असेल, घेऊया, किस्से घेऊया. अनिल आहे इथे उपस्थित, तो नकला पण करून दाखवू शकतो. नकलांचा पण कार्यक्रम करता येईल. आपल्याला अफाट विश्व आहे आपल्यापुढे. कलेला काही मरण नाहीये आणि कलाकारांनाही मरण नाहीये. तर धन्यवाद सगळ्यांना. आता अजून काही कोणाला व्यक्त होईल? निमाला काहीतरी दीड तासात मला सांगायचं रिएक्शन नाही दिली. निमा बोल. नाही म्हणजे फारच छान, एकदम सुंदर. आमची सगळी संध्याकाळ ना एकदम रंगीन करून टाकली. म्हणजे विविध अर्थाच्या विविध मूड्सच्या कविता तुम्ही वाचल्यात आणि इतक्या सुंदर वाचल्यात त्यानं. आणि शिवदे सर म्हणाले ते अगदी खरं आहे की तुम्ही जेव्हा आपण वाचतो ना एखादी कविता तेव्हा आपल्या मनात एक वेगळंच काहीतरी चित्र असतं, पण तुमच्या तोंडून जेव्हा ती ऐकतो तेव्हा ते बदलतं आणि त्यातले काही अर्थ म्हणजे तुमच्या उच्चाराप्रमाणे वेगळ्या रीतीने आमच्या मनावर त्याचं रूप यायला लागतं. सो फारच छान. आणि जरी अनिलने एक असं म्हटलं की किल्लारीच्या ह्याच्याबद्दल की मला पटतं ते की व्यक्तिगत असेल तर ते जास्त हे असं, पण कधी कधी ही रिपोर्टाज पद्धतीने पण लिहिलेलं लेखन असतं ते पण म्हणजे असणं आवश्यक असतं. हृदयंगम चित्रण होतं लेखन होतं ते बरंचसं रिपोर्टाज असायचं आणि पण तरी सुद्धा त्याचा कुठेतरी तो ठसा उमटलेला असतो साहित्यावर. प्रतिभा शक्तीवर अवलंबून आहे किती. आणि त्या कवीला त्यावेळेला जे वाटेल तसं, म्हणजे आपण काहीच बंधनं कशावर घालू नये तसं. पण सगळ्या 5 जणींचं अगदी मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. चंदू सरांचं विशेष अभिनंदन. त्यांनी सुषमा ठाकूरांची उणीव कुठेही भासू दिली नाही. इतक्या जोशपूर्ण पद्धतीने त्या कविता सादर केल्या सगळ्या. खरोखर. आणि सर तुमचं विवेचन पण मध्ये मध्ये असणार आणि आम्हाला अनेक गोष्टी म्हणजे इव्हन महाभारतातलं आणि उपनिषदातले ते श्लोक म्हणून दाखवायचे. धन्यवाद. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. अजून कोणाला काही व्यक्त व्हायचं असेल तर आपण थोडा वेळ देऊया. माझ्या मते काही बोलायचं. हो नक्की. राजेंद्रजी काही बोलू इच्छितात? राजेंद्रजी. हो सॉरी मी आता व्हिडिओ ऑन नाही करू शकत आहे पण ऑडिओ मध्येच व्यक्त होतो. होय बोला. पहिली गोष्ट मला अतिशय जी प्रकर्षाने जाणवली आणि त्याचा खूप आनंद झाला की सगळ्या छंदबद्ध कविता बऱ्याचशा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या मांडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे काव्याचा खरा आनंद मिळाला. बरोबर. काही वेळेला काय होतं की काही वेळेला मी गमतीत म्हणतो की की क्रियापद आधी वापरलं की कविता म्हणतात असं ज्यांना काय वाटतं. बरोबर. तर असे बरेचशा किंवा गद्याची खांडोळी करून एका खाली एक रचली की ती कविता होते अशी पण काही गोड गैरसमजूत बऱ्याच जणांची झालेली आहे. असतात. पण आज खरा काव्याचा आनंद मिळाला कारण एकतर छंदबद्ध कविता ऐकतानाच इतकं छान वाटतं. त्या छंदाचा जो एक मजा असतो तो वेगळा असतो. आणि आज त्या 5ही कवयित्रींची जी
त्या सामर्थ्यवान कवयित्री आहेत, काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. कल्पना सृष्टी होती, फारच अप्रतिम होती. आणि म्हणून विशेषतः काव्याचा आणि त्या काव्याच्या आशयाचा दोन्हीचा आनंद आज खूप मिळाला. म्हणून पाचही कवयित्रींचा अगदी मनापासून कौतुक. खूपच मजा आली. धन्यवाद. धन्यवाद. बरं ठीक आहे. तर अजून कोणाला काही व्यक्त व्हायचं असेल तर आपण संधी देऊया, नाहीतर क्षमाताईंना बोलायचंय. आपलं तर रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे का शिवदेश? हो, रेकॉर्डिंग सगळ्या प्रत्येक सत्राचं आता रेकॉर्डिंग आहे. हे पण पूर्ण रेकॉर्डिंग उपलब्ध होईल. आणि आता ह्या सगळ्या रेकॉर्डिंग मला अपलोड करायचे आहेत युट्यूब वरती. त्याला थोडा वेळ लागतोय, त्याचं एडिटिंग करणं आणि ते अपलोड करणं. बरीच मोठी GB साईज असल्यामुळे, पण ते होईल सगळं हळूहळू येतील. आणि ट्रान्सफर नावाची एक साईट आहे, ट्रान्सफर, त्याच्यावर पाठवता आणि लिंक लोकांना सांगता येते की तुम्ही ते डाउनलोड करा. तसं करता येईल. तसं मला तुम्हाला डाउनलोड लिंक पाठवता येईल झूमची, त्याच्यावरूनही पाहता येतील. पण सगळी ही सत्र जी आहेत, उर्दूची लेक्चर्स म्हणा किंवा काव्यसंधीच्या मैफिली, ह्या एकाच वेबसाईट वरती लोलक नावाच्या असाव्यात. म्हणून युट्यूब वरती लोलक टाईप केलं की ते सगळं एकाखाली एका जास्त सोयीचं होईल. तसा माझा प्रयत्न आहे आणि तो होऊन जाईल 8-15 दिवसामध्ये. हे सगळे व्हिडिओ येतील. तर आता आपण या मैफिलीची सांगता करूया. बर, धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एक मिनिट सांगता करण्यापूर्वी सर्वांनी आपण शिवदे सरांचे मनपूर्वक आभार करून टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानूया. धन्यवाद. आणि अंजली ताई, तुमची कविता त्याच्यावर टाका, लोलक वर तुम्ही बोलला. हो, ज्या कविता आजपर्यंत आलेल्या नाहीयेत त्या सगळ्या कविता टाकाव्यात, म्हणजे आपण पुन्हा त्यांना स्वातंत्र्य द्यावं. ते पण त्यांना स्वातंत्र्य दिलेलंच आहे आपण. धन्यवाद. इज इट वर्थ सेंडिंग ते पण ठरवतील. नक्की. ओके, धन्यवाद. नमस्कार, शुभरात्री. धन्यवाद.